हो 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 हो. मी मी आणि किरण नमस्कार. दोघं जण होतो. सर्व साहित्यप्रेमींचं मी आजच्या परिसंवादामध्ये हार्दिक स्वागत करतो. मी स्वतः डॉक्टर रवींद्र शिवदे आणि माझे को ॲडमिन चंद्रकांत पाटणकर आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आपण आजच्या परिसंवादाला सुरुवात करीत आहोत. आता ह्या आजच्या परिसंवादाच्या सूत्रसंचालिका मुग्धाताई कुळे यांच्या हाती मी सूत्र सोपवतो. मुग्धाताई, कार्यक्रमाला धन्यवाद. सुरुवात करा. धन्यवाद डॉक्टर. सर्वप्रथम सर्वांना माझा नमस्कार. लोलक सतरंगी परिवारातर्फे आयोजित पद्मश्री नामदेव ढसाळ यांचे काव्य विश्व हा परिसंवाद आज आपण येथे घेत आहोत. या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत मान्यवर प्राध्यापक डॉक्टर विनोद राऊत, प्राध्यापक डॉक्टर पवन मांडवकर, प्राध्यापक डॉक्टर सचिन केतकर आणि माननीय हेमंत धोमे. हे सर्व मान्यवर कविवर्य नामदेव ढसाळ यांचा काव्य प्रवास आज आपल्या समोर उलगडवून दाखवणार आहेत. आपलं सर्वांचं आजच्या ह्या लोलक सतरंगीच्या व्यासपीठावर मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. तसेच या कार्यक्रमासाठी उपस्थित लोलक परिवाराचे आदरणीय चंद्रकांतजी पाटणकर, डॉक्टर रवींद्र शिवदे, तसेच संजय कुळये आणि सगळे लोलकचे सगळे रसिक श्रोते प्रेक्षक हो, आपले सगळ्यांचं या आजच्या परिसंवादाच्या कार्यक्रमात मनपूर्वक हार्दिक स्वागत. कविवर्य नामदेव ढसाळ हे एक प्रसिद्ध मराठी कवी, लेखक, विचारवंत आणि दलित कार्यकर्ते होते. 1972 मध्ये त्यांनी दलित पॅन्थर या क्रांतिकारी चळवळीची स्थापना केली. त्यांनी कवितेतून दलितांवरील अत्याचार आणि सामाजिक विषमतेवर प्रखरपणे आवाज उठवला. त्यामुळे मराठी साहित्यात मोठे परिवर्तन घडले आणि त्यांना बंडखोर कवी म्हणून ओळखले जाऊ लागले. नामदेव ढसाळ यांना 1999 साली पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. गोलपिठा सारख्या गाजलेल्या कविता संग्रहातून त्यांनी निर्माण केलेल्या विद्रोही आणि दलित साहित्यातील योगदानाबद्दल भारत सरकारने त्यांना हा पुरस्कार दिला. आपल्या लेखणीच्या माध्यमातून ज्यांनी जातीभेद आणि शोषणाविरुद्ध आवाज उठवला ते कविवर्य नामदेव ढसाळ यांचं काव्यविश्व विविध पैलू उलगवण्यासाठी आपल्या व्यासपीठावर उपस्थित आहेत आजचे मान्यवर प्राध्यापक डॉक्टर विनोद राऊत. मी सर्व वक्ते जे आपले आज उपस्थित आहेत त्या वक्त्यांचं ज्या ज्या वेळेस सादरीकरण येईल त्या त्यावेळेस त्यांचा परिचय करून देणार आहे. सर्वप्रथम मी प्राध्यापक डॉक्टर विनोद राऊत यांच्या सादरीकरणाला सांगणार आहे, तर त्यांचा परिचय मी इथे थोडक्यात करून देत आहे. प्राध्यापक डॉक्टर विनोद राऊत हे नामदेव ढसाळ यांच्या कवितेवर लेखन करणारे अभ्यासक, समीक्षणात्मक लेखन करणारे साहित्यिक आहेत. मराठी साहित्य समीक्षा, लेखन आणि अध्यापन हे त्यांचं कार्यक्षेत्र आहे. नामदेव ढसाळ यांची कविता आस्वाद आणि चिकित्सा हे त्यांचे पुस्तक खूप प्रसिद्ध आहे. अगदी ते अमेझॉनवर सुद्धा उपलब्ध आहे. साहित्य आणि वाचन संस्कृतीवर विविध लेख आणि टीकात्मक लेखन, मराठी साहित्य आणि वाचन विश्वात एक अभ्यासक आणि जाणकार म्हणून ते ओळखले जातात. राऊत सर कमला नेहरू महाविद्यालय नागपूर मराठी विभाग येथे कार्यरत असून त्यांनी माननीय नामदेव ढसाळ यांच्या कवितेवरच PhD चे काम केलेले आहे. नामदेव ढसाळ यांची कविता आस्वाद आणि चिकित्सा या विषयावर ते आज आपल्याशी या परिसंवादात बोलणार आहेत. मी डॉक्टर विनोद राऊत यांना विनंती करते की त्यांनी आपल्या विषयाचे विवेचन करावे. धन्यवाद मॅडम. नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर विनोद राऊत. सर्वप्रथम मी लोलोकच्या सर्व सभासदांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. विशेषतः रवींद्र शिवदे सर आणि सन्माननीय चंद्रकांत पाटणकर सर यांचं कौतुक, त्यांचं अभिनंदन यासाठी करतो की नामदेव ढसाळ यांच्या कवितेवर त्यांनी जो परिसंवाद आयोजित केलेला आहे, अलीकडील काळात मराठी रसिक वाचक किंवा असा आस्वादक रसिकांचा वर्ग फार अभावाने भेटतो आहे, दिसतो आहे. त्या पार्श्वभूमीवर पाटणकर सरांनी केलेली ही जी कामगिरी आहे ही निश्चितच
वाखाणण्याजोगी आहे. त्याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. मित्रहो, नामदेव ढसाळ हे दलित कवितेमधले अतिशय महत्वाचे कवी आहेत. केवळ दलित कवितेमधलेच नाही तर एकूणच साठोत्तर मराठी कवितेमध्ये नामदेव ढसाळांची कविता एका वेगळ्या उंचीवर आसनस्थ झालेली आपल्याला दिसून येते. नामदेव ढसाळांच्या कवितेवर अनेक समीक्षकांनी लेखन करण्याचा प्रयत्न केला, तर तो थोडासा स्फुट स्वरूपात आहे. म्हणजे तो असा एखाद्या दीर्घ ग्रंथपर रूपात आलेला आपल्याला दिसत नाही. स्फुट पद्धतीचं लेखन किंवा निबंधात्मक लेखन ढसाळांच्या एकूण कवितेवर झालेलं आपल्याला दिसतं. पण ढसाळांचं समग्र साहित्य किंवा ढसाळांची समग्र कविता, त्या समग्र कवितेची चिकित्सा, त्या कवितेची उकल, त्या कवितेचा अभ्यास अशा एखाद्या ग्रंथामधून दिसत नाही. ते काम मग मी माझे पीएचडीचे जे मार्गदर्शक होते, सन्माननीय डॉक्टर अक्षय कुमार काळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली मी ते कार्य केलं आणि नामदेव ढसाळांच्या कवितेची चिकित्सा किंवा नामदेव ढसाळांच्या कवितेचा अभ्यास, नामदेव ढसाळच्या ढसाळांच्या कवितेचं महत्व, या कवितेच्या मर्यादा या दोन्ही अनुषंगाने ते लेखन, संशोधनाचं लेखन मी केलं. त्यावर मग पुढे तो ग्रंथही आकाराला आला, नामदेव ढसाळ यांची कविता आस्वाद आणि चिकित्सा या शीर्षकाचा. तर मित्र, मला या ठिकाणी असं म्हणायचं आहे की समाज केवळ भाकरीवर जगत नाही, तर तो एका भाषिक निर्मितीवरही जगत असतो, असं प्रसिद्ध समीक्षक राग जाधव यांनी म्हटलेलं आहे. याच संदर्भात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असं विधान केलेलं होतं की आपली वाणी चार भिंतींपुरती राखू नका, तिचा विस्तार होऊ द्या. आपली लेखणी आपल्या प्रश्नांपुरती सीमित करू नका. तिचं तेज खेड्यापाड्यातील अंधार दूर करेल असे प्रवर्तित करा. कारण आपल्या देशात उपेक्षितांचं, दलितांचं फार मोठं जग आहे. त्यांचं दुःख, त्यांच्या व्यथा नीट समजावून घेऊन आपल्या साहित्याद्वारे त्यांचं जीवन उन्नत करण्यासाठी झटा, त्यातच खरी मानवता आहे, डॉक्टर आंबेडकरांनी साहित्याच्या संदर्भात विधान केलं होतं. आता राग जाधव आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्या दोन्हींच्या विधानांच्या पार्श्वभूमीवर नामदेव ढसाळांच्या कवितेचं एकूणच मराठी कवितेतील महत्व ठळकपणे अधोरेखित होतं. कारण ढसाळांच्या कवितेनं पुढे तेच कार्य बजावलेलं आहे याची कल्पना आपल्याला येते. तर मित्र हो, नामदेव ढसाळ हे साठोत्तर मराठी कवितेतील अतिशय महत्वाचे कवी आहेत. भारतीय साहित्याचा फलक जागतिक वाङ्मयाच्या परिप्रेक्ष्यात ज्यांनी आपल्या भाषिक कृतीद्वारा ठळक राहील अशी भाषिक कृती केली आहे, त्याच्यामध्ये दिलीप पुरुषोत्तम चित्रे, अरुण कोलटकर, मनोहर ओक आणि या मालेतलं किंवा या मालिकेतलं एक महत्वाचं आणि न टाळता येणारं नाव म्हणजे नामदेव ढसाळ. नामदेव ढसाळांनी म्हणजे गोलपीठा 1972 ते निर्वाणा अगोदरची पिढा 2010 ह्या एकूणच 10 कविता संग्रहांच्या त्याचा काव्यप्रवास जर आपण पाहिला तर तो आपल्याला सीमित करतो. म्हणजे कवितेच्या अगदी संकल्पनेपासून तर तिच्या घटक तत्वांचा परीघ विस्तारत नेण्यापर्यंत कविता कशी असली पाहिजे, कविता कशी असावी, याचा एक आदर्श वस्तुपाठ नामदेव ढसाळने आपल्या संपूर्ण कवितेमधून घालून दिलेला आपल्याला दिसतो. नामदेव ढसाळ जरी राजकीय कार्यकर्ते असले, 9 जुलै 1972 त्यांनी दलित पॅन्थरची स्थापना केलेली असली आणि त्याच्यापूर्वी त्यांचा प्रजा समाजवादी पक्ष असेल, काँग्रेस पक्ष असेल, शिवसेना असेल, आयुष्याच्या उत्तरार्धात ते शिवसेनेशी जोडले होते, शिवसेना असेल, अशा पक्षांशी संबंध राहिलेला असला तरीही त्यांच्यातल्या राजकीय कार्यकर्त्यावर त्यांच्यातल्या कवीनं नेहमीच मात केली आहे. आपल्या अनुभवाचे आणि अनुभूतीचे सतत नवनवे प्रदेश नामदेव ढसाळांनी धुंडाळले आहेत. म्हणजे नामदेव ढसाळांची कविता केवळ दलित कवितेच्या परिप्रेक्ष्यातच बसत नाही, तर त्या दलित कवितेच्या सीमा तोडून, दलित कवितेच्या कक्षा तोडून ती आणखी पुढे जाताना दिसते. एका उच्च पदावर किंवा एका उच्च जागी ती कविता जाताना आपल्याला दिसते. तर अशा या नामदेव ढसाळांनी कवितेच्या संकल्पनापासून तर तिच्या घटक तत्वांचा परीघ विस्तारत नेणारी जी काही मोजकी नावे आपल्याला दिसतात, त्याच्यामध्ये नामदेव ढसाळांचं योगदान निश्चितच मूल्यवान आहे, अमूल्य असं म्हणायला हरकत नाही. तर मी ढसाळांच्या कवितेवर बोलतो आहे की ढसाळ हे साठोत्तर मराठी कवितेतील उत्तुंग प्रतिभेचे कवी आहेत. आपल्या अनुभवाचा आणि अनुभूतीचा ठराविक साचा न होऊ देता
संवेदनांचे सतत नवनवे प्रदेश ढसाळांच्या प्रतिभेनं ढसाळांच्या काव्य प्रतिभेनं धुंडाळले आहेत, शोधले आहेत. गोलपिठा 1972 ते निर्वाणा अगोदरची पिढा 2010 हा त्यांचा एकूण काव्य प्रवास सीमित करणार आहे, आपल्याला अगदी थक्क करून टाकणार आहे. कारण ह्या सबंध 40-42 वर्षांच्या काव्य प्रवासामध्ये नामदेव ढसाळांच्या कवितेने अनेक प्रकारची वळणं घेतलेली आहेत. अगदी त्यांचा जो पहिला कविता संग्रह आहे गोलपिठा, म्हणजे नामदेव ढसाळांचा जन्म 15 डिसेंबर 1949 ला पुणे जिल्ह्यातील पूर कणेरसर ह्या गावी झाला. काळाच्या ओघामध्ये म्हणजे डॉक्टर आंबेडकरांच्या विचारांना किंवा डॉक्टर आंबेडकरांच्या हाकेला ओ देऊन नामदेव ढसाळांचे वडील लक्ष्मण ढसाळ यांनी मुंबईला रोजीरोटीसाठी स्थलांतर केलं आणि गोलपिठा जवळच्या परिसरात ते वावरू लागले होते. गोलपिठ्यापासून अनेकदा ढसाळांचं येणं जाणं किंवा तो गोलपिठा हा ढसाळांच्या जीवनावर प्रचंड परिणाम करणारा घटक ठरला. त्यातूनच त्याचा गोलपिठा कविता संग्रह उदयाला आला. तर ह्या गोलपिठामध्ये जी त्यांची उद्दाम भावविवशता दिसते, त्या उद्दाम भावविवशतेपासून क्रोध, संताप, तिरस्कार या भावनांची अभिव्यक्ती करतानाच त्यांच्या कवितेच्या घाटाने कलात्मक आणि कसदार वळणे घेतलेली आहेत. त्याच्यानंतर आलेले त्यांचे जे वेगवेगळे कविता संग्रह आहे, मूर्ख म्हाताऱ्याने डोंगर हलवले, आमच्या इतिहासातील एक अपरिहार्य पात्र प्रियदर्शिनी, तुही इयत्ता कंची, खेळ, गांडू बगीचा, या सत्तेत जीव रमत नाही, तुझे बोट धरून चाललो आहे मी, आणि सर्वात शेवट म्हणजे 2010 मधला निर्वाणा अगोदरची पिढा, या सबंध कविता संग्रहामधली त्यांची कविता जर आपण पाहिली तर ही कविता अधिक कसदार, म्हणजे प्रत्येक संग्रहागणिक कसदार होत गेलेली दिसते, कलात्मक वर्ण घेताना दिसते. म्हणजे जागतिक वाङ्मयाच्या परिदृश्यात ठळक राहील अशी भाषिक कृती नामदेव ढसाळांच्या कवितेने केलेली दिसते. त्यामुळेच अभिव्यक्तीच्या किंवा आशयाभिव्यक्तीच्या विविध घाटांसह छटांसह साकारवणारी त्यांची कविता नित्य नूतन राहिलेली आपल्याला दिसते. आता असं म्हणता येईल की साठोत्तर मराठी कवितेत एका वेगळ्या वाङ्मयीन उंचीवर त्यांची कविता आसनस्थ झालेली आहे. समकालीन सामाजिक राजकीय पर्यावरण आपल्या कवितेतून समर्थपणे अभिव्यक्त करण्याचा प्रयत्न किंवा करणाऱ्या ढसाळांनी कविता कशी असली पाहिजे याचा आदर्श वस्तुपाठ घालून दिला. केवळ दलित कविताच नव्हे तर एकूणच मराठी कवितेत नामदेव ढसाळांची कविता अतिशय महत्वाची ठरते. आपल्या सबंध काव्यप्रवासात अनुभूतीची, अनुभवांची अनोखी वळणे घेत त्यांच्या कवितेचा जो घाट आहे किंवा त्यांची जी कविता आहे ती कमालीची कलात्मक आणि पिळदार झालेली दिसून येते. गांडू बगीचा, खेळ, या सत्तेत जीव रमत नाही या 3 कविता संग्रहामधली जर कविता आपण पाहिली तर ती विलक्षण वेगळी दिसते. म्हणजे गोलपिठा आणि मूर्ख म्हाताऱ्याने डोंगर हलवला ही कविता साकार करणारे ढसाळ हेच आहेत का, असे प्रश्न ह्या गांडू बगीचा किंवा खेळ किंवा या सत्तेत जीव रमत नाही मधल्या कविता वाचल्यानंतर आपल्या लक्षात येतो. तर ह्यातूनच म्हणजे हे जी सगळी त्यांनी वळणे घेतलेली आहे त्यांच्या कवितेनं त्याचा शोध मी थोडा मांडण्याचा प्रयत्न करतोय. तर नामदेव ढसाळ आणि साठोत्तर मराठी कवितेमधील अतिशय महत्वाचे कवी. ढसाळांनी सातत्यानं कविता लेखन केलं, म्हणजे अगदी वयाच्या 15व्या वर्षापासून जरी आपण त्यांचं काव्यलेखन गृहीत धरलं तरी जवळपास मला वाटतं 40-45 वर्ष त्यांनी सातत्याने कविता लेखन केलेलं आहे. गोलपिठा 1972, मूर्ख म्हाताऱ्यांनी डोंगर हलवले 1975, आमच्या इतिहासातील एक अपरिहार्य पात्र प्रियदर्शिनी जो इंदिरा गांधींच्या व्यक्तिमत्वावर त्यांनी लिहिलेला कविता संग्रह आहे. तुही इयत्ता कंची 1981, खेळ 1983, गांडू बगीचा 1986, या सत्तेत जीव रमत नाही 1995 आणि मी मारले सूर्यरथाचे 7 घोडे 2005, तुझे बोट धरून चाललोय मी 2006, निर्वाणा अगोदरची पिढा 2010 हा त्यांचा काव्यप्रवास आहे, त्यांची सगळी साक्ष देतो. अनुभूतीच्या अनेक क्षेत्रांना स्पर्श करणारी पृथगात्म व्यापक आशय विश्वाची संपन्न कविता मराठी काव्यविश्वाला नामदेव ढसाळने दिलेली आहे. म्हणजे त्यांच्या एका कवितेतच ती ओळ आलेली आहे की रांडाव मराठी भाषेला सभाषण करण्याचं काम नामदेव ढसाळांच्या कवितेनं केलं आहे
आणि हे अत्यंत खरं आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. याशिवाय हाडकी हाडबळा, निगेटिव्ह स्पेस या कादंबऱ्यांचं लेखन त्यांनी केलं. आंबेडकरी चळवळ आणि सोशलिस्ट, कम्युनिस्ट, बुद्ध धर्म आणि काही शेष प्रश्न, आंधळे शतक, सर्व काही समष्टीसाठी, म्हणजे 21व्या शतकाला तर नामदेव ढसाळांनी आंधळे शतक संबोधलंय. तर आंधळे शतक, सर्व काही समष्टीसाठी या असं वैचारिक लेखन करणाऱ्या नामदेव ढसाळांच्या जाणीवेचा पट सर्वस्पर्शी असल्याचं आपल्याला दिसून येतं. या जाणीवेतूनच त्यांच्या कवितेनं कसदार कलात्मक वळणे घेतलेली आपल्याला दिसून येतात. नामदेव ढसाळ हे राजकीय कार्यकर्ता आणि कवी. राजकीय आयुष्यातल्या चढउतारात, खासगी आयुष्यातल्या उलथापालथीत त्यांनी कविता मात्र सोडली नव्हती. तर त्या कवितेमधून नवनवे आणि सशक्त रूप जपत आपल्या कवितेला त्यांनी एकूणच मराठी कवितेत आशयाचे आणि अभिव्यक्तीचे पृथगात्मक परिमाण प्राप्त करून दिले. भारतीय साहित्यासोबतच ढसाळांनी पाश्चिमात्य साहित्याचं, कलाकृतींचं प्रचंड वाचन केलं. त्यामुळं अनुभवांचा कमालीचा व्यामिश्र पट आणि कवितेच्या घाटांच्या विविध तऱ्हा नामदेव ढसाळांच्या कवितेमध्ये आपल्याला दिसून येतात. सुरुवातीला हा जो गोलपिठा कविता संग्रह नामदेव ढसाळांचा आलेला आहे, हा दलित जीवनावरचा कविता संग्रह जरी असला, म्हणजे जो गोलपिठा त्यांनी पाहिला, ज्या गोलपिठाचा परिणाम त्यांच्या एकूण व्यक्तिमत्वावर झाला, त्यांच्या मनावर झाला, हा गोलपिठा स्तरीकरण झालेल्या सांस्कृतिक अवस्थेचा आविष्कार जरी असला, तरीही लघु अनियत कालिकातील कवींशी किंवा त्या लघु अनियत कालिकातील कवींच्या चळवळीशी नामदेव ढसाळांचं जवळचं नातं राहिलेलं आहे. आणि त्याच्यामुळं लघु अनियत कालिकातील कवींच्या शैलीशी नातं सांगणारी त्यांची कविता पुढे मार्क्सवादी कवितेच्या शैलीशी अनुबंध राखत आंबेडकरी तत्व विचारांशी व त्या विचारातून निर्माण झालेल्या दलित विद्रोही कवितेशी अखेरपर्यंत निष्ठावान राहिलेली दिसून येते. या संबंध प्रवासात त्यांच्या कवितेनं अतिशय वेगवेगळी वळणं घेतली आहे. मराठी काव्यविश्वात खळबळ उडवून देणारा त्यांचा गोलपिठा कविता संग्रह 1972 प्रकाशित झाला. या संग्रहातील अंधाराने सूर्य पाहिला या कवितेत नामदेव ढसाळ असं म्हणतात, अंधाराने सूर्य पाहिला तेव्हा शब्द हुंकारले, अंधाराने सूर्य पाहिला तेव्हा शब्द हुंकारले, नरकाच्या कोंडवाड्यात किती दिवस राहायचं आम्ही. श्वास घुसमटत लक्तरात गुंडाळलेली आमची अब्रू, लक्तरात गुंडाळलेली आमची अब्रू गोलपिठ्यावर नागविणाऱ्यांनो, तुमचा ऱ्हास जवळ आलाय. मुक्त छंदाच्या संजीवनीने आम्ही जिवंत झालो आहोत तुमच्या पापाचे चिनाल घट फोडण्यासाठी. म्हणजे भावानुभूतीची अशी ही रसरशीत अभिव्यक्ती करणारे नामदेव ढसाळ या संग्रहातील कविताचा जर आपण विचार केला तर त्यांच्या कवितेचा घाट हा मुक्त छंदाची संजीवनी घेऊन उद्दाम भावविवशता, संवादात्मकता आणि वक्तृत्वशीलतेच्या अंगाने अधिक बहरल्याचे आपल्याला ह्या गोलपिठामधून जाणवतं. सर्वहारा आणि अभावग्रस्त समूहाशी बोलताना लागणारी संवादात्मकता त्यांच्या गोलपिठामधल्या कवितेत अवतरताना आपल्याला दिसते. गोलपिठातील ढसाळांची रचना शैली लघु आणि कालिकातील कवींशी मिळती जुळती दिसते. म्हणजे आपण जर लिटल मॅगझिन ही जी चळवळ आपल्याकडे आली आणि तिचा सगळ्यात पहिला इम्पॅक्ट मुंबईमधल्या नव्या जाणीवेच्या कवीवर, साठोत्तर कालखंडातले जे कवी होते, ज्यांना सप्तकथा मासिकाने स्थान दिलं नाही त्यांच्या अभिव्यक्तीसाठी, अशा वेळेस हे सगळे लघु आणि कालिकातील कवी वेगवेगळे लघु आणि नियतकालिक काढून लिहू लागले होते, लिहिते झाले होते. त्याच्यामधले एक ढसाळी होते. तर ढसाळांची ही गोलपिठामधली कविता लघु आणि कालिकातल्या कवींशी, त्यांच्या शैलींशी नातं सांगणारी या कविता आपल्याला दिसते. तर राऊत सर, या गोलपिठातल्या कवितांचाच एक विद्रोही ज्या कविता आहेत त्याच्यावरूनच त्यांच्या ज्या कविता आहेत त्या सर्वांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचल्या. आपण छान त्यांचा प्रवास उलगडून दाखवला आहात. त्यांच्या काव्य प्रतिभेचे विविध कंगोरे आपण इथे आमच्याशी तुम्ही परिसंवादातून शेअर केलेले आहात. खरंच खूप म्हणजे इतकी प्रगल्भ माहिती ढसाळांबद्दल ऐकायला मिळते. 15 मिनिटांच्या अवकाशात तर ढसाळांना मांडणं फार अशक्य आहे.
नक्कीच. आणि एवढ्या त्यांच्या कमी वेळात कवितेबद्दल सुद्धा ते विचारतो. मांडणं खूपच कमी आहे. पण आपल्याकडे हो, वेळ कमी असल्यामुळे आपण दुसऱ्या वक्त्यांकडे येत आहोत. तर चालेल, खूप छान चालेल आपण मॅडम. त्यांचा जो जीवन प्रवास आहे, ते अगदी ते कसे घडले आणि गोलपिठा कसा उदयास आला किंवा त्यांच्यातून कसा निर्माण उदयास झाला. तर तुम्ही खूप छान पद्धतीने आमच्याशी तुम्ही सांगितलेलं आहात. खूप छान संवाद जाते साधलेला आहात सर. तर आपण आपले धन्यवाद, पुढचे धन्यवाद वक्ते मॅडम. यांच्याकडे वळत आहोत. जाते आपले पुढचे वक्ते आहेत डॉक्टर पवन मांडवकर. नमस्कार सर, आहात ना आपण उपस्थित? हो, नमस्कार मॅडम. मांडवकर सर, हो हो. नमस्कार. मांडवकर सरांचा परिचय मी इथे देते. हे एक मराठी प्राध्यापक, शिक्षण तज्ज्ञ आणि संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ मराठी प्राध्यापक परिषदेचे ते अध्यक्ष आहेत. तसेच इंदिरा महाविद्यालय कळंब, जिल्हा यवतमाळचे प्राचार्य म्हणूनही कार्यरत आहेत. मराठी साहित्य व संशोधनाला चालना देण्यासाठी महत्वपूर्ण योगदान देत आहेत. डॉक्टर भाऊ मांडवकर संशोधन केंद्र आणि मराठी प्राध्यापक संशोधन पत्रिका MPSP यासारख्या उपक्रमांमध्ये सरांचा सक्रिय सहभाग आहे. आज ते आपल्या या परिसंवादात माननीय नामदेव ढसाळ यांच्या कवितांवरील पाश्चिमात्य साहित्याचा प्रभाव या विषयावर ते बोलणार आहेत. मी मांडवकर सरांना विनंती करते की त्यांनी ढसाळांच्या आपल्या कवितांवरील पाश्चिमात्य साहित्याचा प्रभाव याबाबत आमच्याशी विवेचन करून सांगावं. धन्यवाद मॅडम. लोलक सतरंगी समूहाचे सन्माननीय डॉक्टर रवींद्र शिंदे सर, प्राध्यापक चंद्रशेखर पाटणकर सर, या कार्यक्रमात सहकारी वक्ते डॉक्टर विनोद राऊत सर, त्याचबरोबर डॉक्टर सचिन केतकर सर, माननीय हेमंत ढोमे सर, सूत्रसंचालक सौ मुग्धा कुळे मॅडम, संजय कुळे सर, कार्यक्रमाचा आस्वाद घेणारे सर्व श्रोते मंडळी. एक सुंदर असा विषय या समूहाने निवडला, त्याबद्दल त्यांचं सर्वप्रथम मी अभिनंदन करतो आणि वेळेत भान ठेवून विषयाकडे वळतो. माझा विषय तसा नामदेव ढसाळांच्या कवितेवरील पाश्चिमात्य साहित्यिकांचा प्रभाव हा आहे. विद्रोही कवी म्हणून प्रसिद्ध असलेले नामदेव ढसाळ यांचा पहिला कविता संग्रह गोलपिठा होता, असं नुकतंच आता सध्या वक्त्यांनी सांगितलेलं आहे. आणि त्यांचं काव्यलेखन हे प्रचलित प्रवाहाच्या विरोधात होतं किंवा विद्रोही स्वरूपाचं होतं. नामदेव ढसाळांची अभिव्यक्ती पद्धती ही रूढ मराठी कवितेला धक्का देणारी होती आणि काव्य संकेतांविरुद्ध बंड करणारी असल्यामुळे ढसाळांची कविता बरीच वादग्रस्त सुद्धा ठरली. त्यांच्या कवितेत ते म्हणतात की ही लोकशाही नाहीये, ही विटंबना 17 पिढ्यांची बुक गिळून पोचलेली, हा प्रकाश नाहीये, हा पिंजरा पिळवणुकीचा. ढसाळांच्या अशा रचनांमधील जे अनुभव विश्वाचं जे स्वरूप आहे ते आपल्याला पुरेसं बोलकं आहे. जीवनानुभवाबरोबरच त्यांनी आगळं वेगळं त्यांचं व्यक्तिमत्व आपल्याला कवितेतून प्रगटतं. त्याचबरोबर एक माणूस म्हणून, एक विचारवंत म्हणून, एक कलावंत म्हणून आणि व्यवस्था बदलण्यासाठी युद्धसज्ज झालेला एक लढवय्या कार्यकर्ता, ही सगळी रूपं आपल्याला त्यांच्या कवितेमध्ये पदोपदी जाणवतात. आता सूर्यफुलासारखं सूर्योन्मुख झालं पाहिजे अशा शब्दात ते आजच्या मनस्थितीचं वर्णन करतात. दुःख, विषाद, भ्रमनिरास, प्रक्षुब्धता आणि जुन्याचा संपूर्ण विनाश करून नव्या जगाच्या निर्मितीचं स्वप्न पाहणारं आशावादी मत प्रगट होताना त्यांच्या रचनांमध्ये आपल्याला ते सातत्याने सगळं विनाश करून बघायचं ते अजून सांगावं असं मेन वाटतं आहे. की नामदेव ढसाळांची कविता ही काही कुणाच्या अनुकरणातून आली आहे असं आपल्याला म्हणता येणार. परंतु अभ्यास करत असताना मला जे जाणवलं की काही पाश्चिमात्य साहित्यिकांच्या रचनांचा त्यांच्या कवितेवर प्रभाव पडलेला आहे. मग त्यामध्ये मी जे काही निवडक साहित्यिक किंवा कवी बघितले, त्यामध्ये एक विटमन, मायकोवस्की, टी.एस. इलियट, पाब्लो नेरुदा या 4 पाश्चिमात्य कवींच्या रचनांनी ते प्रेरित असावेत असं वाटतं. त्यापैकी विटमन आणि टी.एस. इलियट हे अमेरिकन, तर पाब्लो नेरुदा हा अमेरिकन चिली कवी आणि मायकोवस्की हा रशियन कवी होता. विटमननी कामगार, मजूर, श्रमिकांच्या व्यवसायाचं उदात्तीकरण केलं होतं, गुलामगिरीच्या प्रथेला विरोध केला होता. मायकोवस्कीच्या कविता जर आपण बघितल्या तर त्यामध्ये कला, धर्म, प्रेम, क्रांतीची वर्णन येतात. त्याच्यावर मार्क्सवादाचा सुद्धा परिणाम दिसतो. टी.एस. इलियटच्या कवितांमध्ये तर स्थळकाळाचा व्यापक परिघ आहे, उपहासात्मकता आणि भविष्याकडे झेप घेण्याची वृत्ती आहे. जीवनातील एकाकीपणा किंवा नैराश्य ज्याला आपण म्हणतो, त्याबरोबरच यांत्रिकीकरण असेल, शहरांचं जे बकालता शहरांमध्ये येत चाललेली आहे, मानवी जीवनाची क्षणभंगुरता असेल, अशा उद्ध्वस्त मानसिकतेचं किंवा वर्णभेदाचं किंवा
वर्गभेदाचं वर्णन पाब्लो नेरुदांच्या कवितांमध्ये आपल्याला दिसतं. आणि या सगळ्या बाबी कमी अधिक प्रमाणात थोड्याफार फरकाने नामदेव जसाळ्यांच्या साहित्यात आपल्याला कवितांमध्ये दिसून येतात. अमेरिकन निग्रो साहित्यातील आणि पाश्चिमात्यांच्या साहित्यातील माल्कम एक्स, जेम्स बोल्डविन, बॉबी सील, जॉर्ज जोनाथन, अमिरी बराका, ह्यू न्यूटन, लिराय जोन्स यांचे लेखन ढसाळांना आवडायचे. त्याचबरोबर मॉने, क्लोद, रेनवॉर्ड, बाजिले, गोगॅन, सिसले, मॅक्झिम गार्की यांच्या साहित्याबद्दल त्यांना उत्सुकता होती, असं त्यांनी एका मुलाखतीमध्ये आणि काही त्यांच्या रचना आपल्या कुठेतरी व्याख्यानामध्ये मला ऐकल्याचं आढळतं. आपण ज्या 4 कवींचा विचार इथे करतोय पाश्चिमात्य, त्यामध्ये पहिले जे आहे ते व्हिटमन आहे. त्यांना नॅशनल पोएट ऑफ अमेरिका म्हणून ओळखलं जायचं आणि यांच्या ज्या कविता आहेत त्या वास्तववादी आहेत. 18व्या शतकातील या कवींनी प्रेम, मृत्यू, लैंगिकता आणि वेश्या जीवनाला आपल्या कवितेत स्थान दिलं होतं. त्या काळात ती एक क्रांती समजली गेली, कारण ते 18वं शतक होतं. तत्कालीन समीक्षकांनी त्याला मोठ्या प्रमाणावर विरोध केला होता आणि जी लैंगिक किंवा अश्लील वर्णन व्हिटमॅनने केली ती प्रत्यक्षात कुठेही दिसत नाही, असे त्यांचे म्हणणे होते. शिवाय त्यांना कडनं सुद्धा विरोध झालेला होता. व्हिटमननी कामगार, मजूर, श्रमिकांच्या व्यवसायाचं उदात्तीकरण केलं होतं. गुलामगिरीच्या प्रथेला विरोध केला होता. गुलामांना उद्देशून त्यांनी म्हटलं होतं की ही गुलामगिरीची जी पद्धत आहे ती नेस्तनाबूत करून टाका, नाहीतर तुम्हाला ती संपवून टाकेल. व्हिटमनचे 2 कविता संग्रह आहेत. एकाचं नाव आहे ल्यूज ऑफ ग्रास आणि दुसरा आहे सॉंग्स ऑफ माय सेल्फ. पहिल्या संग्रहात त्यांची आध्यात्मिक स्वरूपाची मांडणी आणि देशप्रेम आहे, तर आणि अमेरिकेतील यांत्रिकीता, गरिबी किंवा पोटासाठीचे संघर्ष आणि वेश्या जीवन या संदर्भात आलेलं आहे. तर दुसरं जे पुस्तक आहे त्याच्यामध्ये समाज आणि कवींचे परस्पर संबंध प्रथम पुरुष अभिव्यक्तीतून दाखवलेले आहेत. व्हिटमनचे आय हिअर अमेरिका सिंगिंग या कवितेत त्याने स्वप्नातील अमेरिकेचं वर्णन केलं आहे. त्यात तो म्हणतो की आय हिअर अमेरिका सिंगिंग, द व्हॅरिड कॅरॉल्स आर हिअर, those of mechanics, each one singing his as it should be brick and stone. The carpenter singing his as he measures his plank or beam. The mason singing his as he makes ready for work or leaves off work. त्याचा जर आपण थोडासा भावानुवाद करायचा प्रयत्न केला तर व्हिटमन म्हणतोय की मी अमेरिकेला वेगवेगळी स्तोत्रे गात असताना ऐकतो आहे. सुतार लाकडाचे मोजमाप करीत गात आहे. गवंडी त्याचे काम करण्यास जाताना आणि पूर्ण झाल्यावर घरी परतताना गात आहे. तर गलबतावरील नाविक त्यांच्याजवळ जे आहे त्याबद्दल गात आहे. अर्थात ही जी विषमता किंवा वर्गवाद जो आपल्याला संपला आहे किंवा समानता कुठेतरी आली आहे, यामुळे सर्व आनंदी आनंद झालाय, असं या कवीला सांगायचं आहे. ढसाळांची तर संपूर्ण कविताच विषमतेच्या विरोधात आहे. क्वचित तिच्यामध्ये आशावादही असतो आणि त्यांच्या कवितेतून येणारे लैंगिकतेचे किंवा वेश्या जीवनाचे संदर्भ हे वास्तव जरी असले तरी व्हिटमनच्या रचनांशी साधर्म्य दाखवतात. व्हिटमनने अन्याय अत्याचाराची वर्णनं केली हे आपण आत्ताच मी सांगितलं. पिचलेल्या समाजाला मांडले तसं नामदेव ढसाळांनी ताकदीने त्यांच्या मतांना व्यक्त केलं आहे. एक कविता आहे, दोरखंडाने खूप खूप आळून बांधलेला माणूस, हजारो वर्षांपासून बांधून पडलेला माणूस, करकचून बांधला गेलेला माणूस, अंधाराने माखलेल्या खोलीत पडलेला माणूस, धनत कणत पडलेला माणूस. मूर्ख म्हाताऱ्याने डोंगर हलवले मधलं आहे. हा कोणी माणूस एक माणूस म्हणून नाहीये, तर तो संपूर्ण समाज आहे. हजारो वर्षांपासून जो खितपत पडलेला आहे, अस्पृश्यतेच्या अंधारात ज्याला ढकलून दिलं होतं, अगतिक झालेला असा हा समाज पुरुष या विळख्यातून बाहेर पडू पाहतोय. आणि म्हणून ते म्हणतात की तो झगडतो आहे दोरखंडाशी, 5 युगातल्या पिळाशी, भिंती आणि भिंती आतल्या अंधाराशी घट्ट घट्ट होत जात आहेत हजारो वर्षात. हा लढा असाच सुरू राहणार आहे आणि असा आशावाद कवी त्याच्या कवितेतून व्यक्त करतो. ढसाळांच्या गोलपीठा, दुय्यत्ता, कंची किंवा अन्य रचनांमधूनही लैंगिकता, वेश्याचे यांचं खुलेपणाने कथन झालेलं आहे. महानगराच्या रेड लाईट एरियामध्ये आपले सुरुवातीचं जीवन व्यतीत केल्यामुळे ढसाळांनी कदाचित या सर्व गोष्टी स्वतःच्या उघड्या डोळ्यांनी बघितल्या, म्हणून ते वेश्यांचं जग असेल, येणारे गिऱ्हाईक, त्यांच्याकडचे कुंड, मवाली, पोलिसांचा त्रास वगैरे किंवा हिजड्यांचं जीव असेल, या सगळ्या बाबींचा अभ्यास त्यांचा गाढा होता आणि म्हणूनच त्या कवितेमध्ये ते समर्थपणे मांडू शकलेले आहेत. मला वाटतं की या दोन्ही कवींच्या याच्यात थोडंसं साम्य किंवा त्याचा प्रभाव आपल्याला दिसून येतो. रशियन कवी जो आहे व्लादिमीर मायकोवस्की, हा नाटककारही होता आणि कवी होता. याचा कालखंड जर आपण बघितला तर तो 1893 ते 1930 होता. शिवाय तो रशियन डेमोक्रेटिक पक्षाचा कार्यकर्ता आणि बोल्शेविक क्रांतीचा सदस्य होता. मॉस्को आर्ट स्कूलशी संबंधित मायकोवस्कीला 3 वेळा तुरुंगवासात जावं लागलं होतं आणि त्याचं लेखनही हिसकावून घेण्यात आलेलं होतं. मायकोवस्कीच्या कविता जर आपण बघितल्या
तर त्याच्यामध्ये कला, धर्म, प्रेम आणि क्रांतीची वर्णनं आहेत. त्याबरोबर साहित्यातून क्रांती होऊ शकते यावर त्याचा विश्वास होता आणि साहित्यातील विविध प्रयोग करत असताना त्यांनी आधुनिक काळातील पारंपरिक वृत्तीला विरोध केला आणि नवनिर्मितीचा पुरस्कार, सामाजिक व राजकीय जीवनातील विसंगतीवर त्यांनी बोट ठेवलं होतं. त्यांच्यावर मार्क्सवादाचा परिणाम होता आणि त्यांनी रशियामध्ये जी त्यावेळेस झारशाही होती ती उधळून टाकण्यासाठी राजकारणात प्रवेश केलेला होता. त्यांचे 2 कविता संग्रह आहे, एक स्लॅप इन द फेस ऑफ पब्लिक टेस्ट आणि एक क्लाउड ऑफ क्लोजर्स. त्याच्या या कवींनी रशियन जनतेच्या स्वातंत्र्याची जी स्वप्न पाहिली होती, परंतु 1930 मध्ये या कवींनी आत्महत्या केली होती. आत्महत्येपूर्वी त्यांनी एक कविता लिहिली होती. त्यात ते म्हणतात की द इन्सिडेंट डिझॉल्ड, द लव्ह गोट स्मॅश्ड अगेन्स्ट रियालिटी, आय एम थ्रू विथ लाईफ अँड वी शुड ऍब्सॉल्व म्युच्युअल हर्ट्स, ग्रजेस अँड अनेक्सिटीज. या कवितेमध्ये जीवन प्रवाहात प्रेमासारख्या सुंदर भावना कोळपून जातात आणि मागे उरते फक्त वास्तव हे दाखवून दिलंय. ढसाळांच्या गोलपीठामधून अन्य वर्णनांबरोबर आई येते, बायको येते, मावशी येते, अशा विविध स्त्री नातेसंबंधावरील रचना येतात आणि ढसाळांचा मूळ पिंड हा विद्रोहाचा असला तरी त्याच्यामध्ये प्रेमळ संवेदनशील मन कुठेतरी अस्तित्वात होतं आणि तशा भावनाही आपल्याला बघायला मिळतात. तुझ्या निमित्ताने किंवा बायकोसाठी किंवा तिला आणि तिच्या फुलझाडांना, त्याचबरोबर माझ्या काळ्या सावळ्या लाडक्या मादीस, अशी काही इथे उदाहरणं आपल्याला देता येतील. ज्या स्कूलमधून मी आलो त्याच्या सिलेबसमध्ये पुनर्जन्माला जागा नव्हती. ना तू ज्युलियट होती ना मी रोमिओ, तरीही आपण व्याकुळ एका प्रेमकथेतली पात्र होतो. या सत्तेत जीव रमत नाही मधल्या या ओळी आहेत आणि व्याकुलता, तरलता अशा भावनांबरोबरच प्रेमविश्वात एक ढसाळ आपल्याला वास्तवाला जवळ करताना दिसून येतात. त्यांच्या भावविश्वात प्रेमावर कुरघोडी करण्याचं काम विद्रोह हा निश्चितपणे करतो, नकार करतो आणि मार्क्सवादाचाही कुठेतरी परिणाम आपल्याला दिसतो. एक मायकोवस्कीची आणखीन एक रचना आहे, कॉम्रेड, लाईफ लेटस मार्च फास्टर थ्रू व्हॉट्स लेफ्ट ऑफ द 5-year प्लॅन. म्हणजेच कॉम्रेड, चला वेगाने कूच करू या पंचवार्षिक योजनेतून जे काही सुटलं आहे त्याकडे. आणि दुसरी एक आणखीन कविता आहे या मायकोवस्कीची, यू हुज लाईफ इज देअर सॅक्रिफाईस, व्हेन विल यू राईज अपराईट अँड मायटी and fling your query right in their face, why are we fighting. म्हणजेच त्यांच्यासाठी तुम्ही तुमच्या आयुष्याचे बलिदान करता, केव्हा जागे व्हाल तुम्ही आणि त्यांच्या तोंडावर प्रश्न फेकाल की आम्ही का लढतो आहोत. अशा या काही कवितांचा ढसाळांच्या कवितांमध्ये सुद्धा आपल्याला काही आशय प्रमाणात पाहायला मिळतो. मार्क्सवादाचा प्रभाव असणाऱ्या मायकोवस्कीच्या रचनांची साधर्म्य शब्दांचा नामदेव ढसाळांची एक कविता आहे, त्या कवितेचा मी उल्लेख करतो. आज आम्हीच चाललो आहोत स्थायी दुष्काळातनं, संस्कृतीच्या जटिल संकरातून घडलेल्या माझ्या दुष्काळी दुश्मना, तुझ्या ढेरपोटात नांदते आहे इसवी सन पूर्व 3000 वर्षांची रानटी अप्रगत संस्कृती. आज 74 सालात तिची बनली आहे विकृती. मानवी जीवनाचं अत्यंत विदारक वर्णन ढसाळ वास्तव इथे मांडतात आणि मानवी जीवनातील त्या स्थायी दुष्काळ इथल्या संस्कृतीमुळे कसा निर्माण झाला आहे, मूलभूत हक्क नाकारणारी संस्कृती आणि विकृती व्हायला लागली आहे, ते त्यांच्या आणखीन एका कवितेत बघायला मिळतं. आज आम्ही निर्वाणीचे सांगतो तुला, एक चिंगारी पेटवून टाकते साऱ्या जंगलात वणवा. अशा प्रकारे मायकोवस्की प्रमाणेच त्यांची ही भाषा वणवा पेटवण्याची आपल्याला ढसांची बघावी लागते. तिसरा जो कवी आहे त्याचं उदाहरण मी देणार आहे तो म्हणजे टी.एस. इलियट. हा एक अमेरिकन कवी होता आणि 1922 मध्ये त्यांनी द वेस्टलँड ही दीर्घ कविता लिहिली होती. ढसाळांचा जो गोलपिठा आहे याच्याशी साधर्म्य आहे आणि संदिग्धता किंवा स्थळ काळाचा व्यापक परीघ, उपहासात्मकता आणि भविष्याकडे झेप घेण्याची वृत्ती या कवितेत आपल्याला दिसून येते. या कवितेचा शेवट वाचकांवर सोपवल्यासारखा अर्धवट वाटतो. युरोपचे प्रतीक असणारं जे द वेस्टलँडची जी प्रतिमा आहे ती वाहंस किंवा नापीक जमीन तसेच युरोपियन संस्कृतीचा केवळ दिखाऊ बडेजाव यावर भाष्य करते. इलियट हा हिंदू संस्कृतीने प्रभावित असावा असं काही वेळा वाटतं, कारण त्याच्या रचनांमध्ये काही संस्कृत शब्दांचा वापर आहे. एक त्याची कविता होती, एप्रिल इज द क्रुएलेस्ट मंथ, आय विल शो यू फिअर इन ए हँडफुल ऑफ डस्ट. त्याच्या शेवटच्या वेळेत शांतीही 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 असे शब्द तिथे येतात. इलियटने ही कविता लंडन शहरात राहून लिहिलेली होती आणि ही कविता निराशावादी असल्याचं मत त्यावेळेस समीक्षकांनी मांडलं होतं, पण ते इलियटनी त्याचं खंडन केलं होतं आणि तो म्हणाला होता की हे अर्थही नाही. खरे तर मी या कवितेतून या नव्या पिढीला जे म्हणतायत की ही नवीन पिढीचा भ्रमनिरास झाला आहे, त्या पिढीला आपला भ्रमनिरास झालाय असा जो भ्रम पडलाय तो व्यक्त मला इथे करावायचा आहे.
ढसाळ तर या संस्कृतीलाच नाकारतात आणि कितीतरी प्रतिमा आणि प्रतीक हिंदू संस्कृतीत अपरिहार्यपणे त्यांच्या रचनांमध्ये आपल्याला दिसतात. तर वेस्टलँड ही जी दीर्घ कविता होती त्याच्यात इलियटनी म्हटलं होतं की त्यांनी अंदाज केला की आता ही अनुकूल वेळ आहे, रात्रीचे जेवण झाले असून ती थकलेली आणि कंटाळलेली आहे, तो तिचे लाड करण्याचा प्रयत्न करतो, ती अजूनही अनुत्सुक आणि अनिच्छा आहे, दोन योद्धे लढण्यास समोरासमोर उभे व्हावे असे ते वागत आहेत आणि त्याला तिच्या प्रतिसादाशी काही घेणं देणं नाही किंवा त्याला त्याचा फरकही पडत नाही. आधुनिक यंत्रयुगाच्या काळात ही माणसाची प्रेमाची व्याख्या आहे असे कवी म्हणतो. प्रेमासारखी ही हळवी भावना सुद्धा यंत्रवत झाली आहे, ही आधुनिक विचारसरणी आहे आणि असंच कवीला सांगायचं असावं आणि म्हणून ढसाळ एका कवितेत म्हणतात की हे माझ्या काळ्या सावळ्या मादे, या प्रचंड दुनियेत आपल्यासारखे बहुसंख्य आहेत, तू अशी घाबरतेस का? माझ्यावर विश्वास असला तर गच्च पकड माझ्या विद्रोही हातांना, या आगीतून पार होऊ. तू घाबरतेस का? तू फक्त मला आधार दे. कधी हळुवार फुंकर मारणारी ढसाळांची ही कविता वास्तवाची प्रखरता मांडते, कधी हळुवारपणे फुंकर मारतानाही दिसते. आपल्या पुढे जेव्हा टी.एस. इलियट उभा आहे की काय असं अशा रचना वाचताना वाटायला लागतं. आणि केशव मेश्रामांचं एक सुंदर वाक्य होतं, ते म्हणाले होते की विद्रोही आणि दाहक वाशाळाचा अस्सल कविता लिहिणाऱ्या ढसाळांना भावनिक पातळीवर व्यक्तिगत नात्यांची अंकुरही अलवारपणे शब्दबद्ध करता आली आहे. शेवटचा कवी याच्यामधला मी जो त्याचं उदाहरण देणार आहे तो म्हणजे पाब्लो नेरुदा. पाब्लो नेरुदा हा 1904 ते 1973 या कालखंडात झालेला आणि विशेष करून दुसऱ्या महायुद्धापासून ज्याला जागतिक कीर्ती मिळाली असा अमेरिकन चिली कवी होता. स्पेनमधील यादवी युद्धापासून कम्युनिझमच्या प्रभावाने हा कवी त्या पक्षाचा सदस्य झाला होता आणि फॅसिस्टांनी अल्बर्टीचं जेव्हा घर उद्ध्वस्त केलं होतं त्या यादवी युद्धात अनेकांचे खून झाले होते आणि परिणामी अशा घटनांचा त्याने निषेध केला होता. त्यांनी कौन्सिलचा आपला राजीनामाही दिला होता. त्याच्या कवितांमधून संघर्षच पुढे दिसायला लागला. मग न्याय, समता, बंधुत्व यावर आधारित नवीन त्याची जीवनाची स्वप्ने तो त्याच्या रचनांमधून चितारू लागला. त्यांनी राजकारणात प्रवेश केला, राष्ट्रपती पदासाठी निवडणूकही लढली होती, पुढे त्यांनी माघारही घेतली. मात्र ज्यांच्यासाठी त्याने माघार घेतली त्या आयेंदे यांचा खून झाला होता आणि विफल झालेल्या लोकसंघर्षातच त्याने हे जग सोडलं होतं. मायकोवस्की आणि विटमन या दोघांचा प्रभाव पाब्लो नेरुदावर होता असं बरेचदा जाणवतं. तो अतिशय भावनाप्रधान होता. जीवनातील एकाकीपणा किंवा नैराश्य या गोष्टी त्याच्या कवितांमधून वारंवार येत राहतात. त्याच्या दोन काव्यसंग्रहांमध्ये त्याच्या काही जे काव्यसंग्रह महत्वाचे आहेत त्यामध्ये 20 पोएम्स ऑफ लव्ह अँड वन सॉन्ग ऑफ डिसअपियर, रेसिडेन्स ऑन अर्थ, स्पेन इन माय हार्ट, कॅन्टो जनरल यांचा उल्लेख आपल्याला करावा. एका कवितेत तो कवी काय म्हणतो की रस्त्यांमध्ये हातापायांच्या दबल्या आवाजांचा गोंगाट सर्वत्र, मीटर लिटर सर्वत्र काटेकोर मोजपाप, माशांच्या चळती, छपरांचे पोत थंड सूर्यप्रकाशात, जिथे अडखळती वात्त कुकट, बटाट्यांचा सुबक उन्मादक हस्तिदंती नयनस्पर्श, टोमॅटोच्या लाटांवर लाटा थेट समुद्रापर्यंत आणि एके दिवशी सकाळी ते सर्व पेटलेले होते. एके दिवशी एके सकाळी होळीच्या ज्वाला लवलत्या पृथ्वीतून माणसाचे भक्षण करीत आणि तेव्हापासून आगच आग, तेव्हापासून बंदुकीची बारूदच आणि तेव्हापासून रक्त फक्त. यांत्रिकीकरण, महानगरांची वाईट अवस्था, बकालता, मानवी जीवनाची क्षणभंगुरता, उद्ध्वस्त मानसिकता, वर्णभेद, वर्गभेद या सगळ्या रचना पाब्लो नेरुदांच्या कवितांमध्ये आपल्याला आढळतात. आणि नैराश्यातूनही कुठेतरी एक आशावाद दिसतो आणि त्याचबरोबर ज्याला एक कोणतं दुःख किंवा अशुद्ध रोगट धुमारे नसतील आणि विशेष करून पुन्हा एकदा माझ्या रागेत प्रक्षुब्ध करणारे तेज प्रकाश असेल अशा प्रकारच्या रचना त्याच्या आपल्याला बघायला मिळतात. दुसऱ्या महायुद्धानंतर जो मार्क्सवाद मुळे जे लोक प्रभावित झाले होते त्यामध्ये हा पाब्लो नेरुदा होता आणि ढसाळ यांनी एक लेख लिहिला होता, पाब्लोच्या मरणाने आपण काय शिकलो. ही महत्वाची रचना त्यांनी लेख म्हटलं मी, एक महत्वाची कविता त्यांनी केलेली होती आणि तिचा समावेश मूर्ख म्हाताऱ्या डोंगर आलेल्या संग्रहात केलेला आहे. लोकशाही मूल्ये कशी पायदळीत उडवली जातात, सामान्य माणसांचा जगण्याचा हक्क कसा हिरावून घेतला जातो हे सांगताना ढसाळ शेवटचं उदाहरण देतो इथे की अफूची गोळी झाली संसदीय प्रणाली, किसानांची कॉम्रेड्सची होते आहे हत्या, आया बहिणींच्या इंद्रियांचे तोडले जात आहेत लचके, उपटले जात आहेत अंकुर आदिवाशांच्या देवदत्त शेतातून. मला असं वाटतं विटमन, मायकोवस्की, टी.एस. इलियट, पाब्लो नेरुदा या चारही पाश्चिमात्य कवींच्या रचनांची नामदेव ढसाळांची कविता खूप जवळीकता साधते. विटमन प्रमाणे ढसाळांनी कामगार, मजूर, श्रमिकांच्या व्यवसायाचं किंवा वेतनांचं उदात्तीकरण केलं. गुलामगिरीला त्यांनी विरोध केला होता. मायकोवस्की प्रमाणे त्यांनी कला, धर्म, प्रेम आणि क्रांतीची वर्णनही त्यांच्या कवितेमध्ये आपल्याला आढळून येतात.
त्याचबरोबर मार्क्सवादाचा प्रभावही दिसतो. टी.एस. इलियटच्या कवितांच्या मध्ये आढळणारा स्थळ काळाचा व्यापक परिघ असेल किंवा उपहासात्मकता असेल किंवा भविष्याकडे जी पिण्याची जी वृत्ती असेल ती ढसाळ्यांच्याही कवितेत आहे. जीवनातलं एकाकीपणा असेल, नैराश्य असेल, यांत्रिकीकरण आणि जसं मुंबई सारख्या महानगरांची झालेली वाईट अवस्था, बकालता, मानवी जीवनाची क्षणभंगुरता किंवा उद्ध्वस्त त्यातून निर्माण होणारी उद्ध्वस्त मानसिकता, वर्णभेद, वर्गभेद हे सगळं पाब्लो नेरुदांच्या कवितेत जसं आढळतं तसंच ढसाळांच्या रचनांमध्येही दिसून येतं. मग लैंगिकता असेल, सभोवतालच्या समस्या असेल, बदलत चाललेली समाज रचना असेल, भावभावनाचा यंत्रयुगात होणारा कोंडमारा असेल, दडपशी असेल, यावर जसं या पाश्चिमात्य कवींनी भाष्य केलं तसंच ढसाळांनीही केलेलं आहे. मला वाटतं या वा साहित्यिकांचा ढसाळांवर प्रभाव जाणवत असला तरी त्यांनी त्यांचं अनुकरण केलं असं मी म्हणणार नाही. कारण त्यांचा जीवनानुभवच त्यांच्या लेखणीने चितारला आहे. वेगळा. ते भोगलं, ते मांडलं, या न्यायाने त्यांच्या रचनांकडे बघावे लागेल. अशा या महान कवीच्या साहित्यावर आपण परिसंवाद लोलक सतरंगी समूहाने आयोजित केला. मला 2 शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आयोजकांचे आणि आपण सर्वांनी ऐकून घेतलं आपलेही मनपूर्वक आभार मानतो. थांबतो. धन्यवाद. खूप खूप सुंदर सर. याच्यातून आपण इतका वेगळा पैलू आमच्या समोर तुम्ही मांडला आहात हे खरोखर एक नवी बाजू आम्हाला समजली की आतापर्यंत आम्ही ढसाळांच्या कविता वाचल्या. कविता वाचताना तर इतकं असं बधीर व्हायला होतं ना, शेवट तर आपण असं अंतर्मुख होतो आणि कधी कधी तर वाटतं की किती ह्या माणसाने सोसलं असेल, किती सोसलं असेल, का किती अनुभवलं असेल याची आपण कल्पना पण करू शकत नाही. आणि प्रथम हो, दर्शनी तर त्या कविता वाचता वाचता समजत पण नाहीत. त्या नेमका हो. त्यांना काय त्यातून मांडायचं आणि त्यांची ती सहवेदना की त्यांनी ते संवेदनशीलपणे जे मांडलंय ते वाचण्यासाठी खरंच खूप असं विचार करावा लागतो की काय नेमकं त्यांना यातून मांडायचंय. आणि खूप वेगळा पैलू आपण मांडला आहात की पाश्चिमात्य कवी आणि कवितांचा वेगवेगळे उदाहरणं देत आपण छान मागोवा घेतला त्या विषयाचा. आणि खूप वेगळी बाजू आम्हाला वाचकांसमोर ठेवलीत. या परिसंवादाचं एक चांगलं फलित म्हणूया इथे. खूप सुंदर चर्चा झाली. धन्यवाद सर. आपण पुढचे Thank you. आपले वक्ते आहेत त्यांच्याकडे वळूया. आता पुढचे आपले वक्ते आहेत प्राध्यापक डॉक्टर सचिन केतकर. सचिन सर, नमस्कार. नमस्कार. आपला इथे थोडक्यात परिचय मी इथे करून देते. महाराज सयाजीराव गायकवाड युनिव्हर्सिटी ऑफ बडोदा, वडोदरा येथे ते द्विभाषिक लेखक, अनुवादक आणि शैक्षणिक व्यक्ती कला संकुलात ते इंग्रजीचे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. या क्षेत्रात त्यांचा 30 वर्षांचा अनुभव आहे. साहित्य अभ्यास व मानवशास्त्रात समालोचनात्मक विचारक्षमता, संशोधन कौशल्य आणि भाषिक प्रावीण्य विकसित करणे तसेच उच्च शिक्षणाच्या सर्व स्तरावर अध्यापन इंग्रजी ऑनर्स पहिल्या वर्षांपासून ते पीएचडी प्रकल्पाचे मार्गदर्शक म्हणून ते कार्यरत आहेत. भाषांतर अध्ययन आणि तुलनात्मक भारतीय साहित्य हे त्यांच्या संशोधनाचे क्षेत्र आहे. मराठी इंग्रजी भाषेत कविता व कथालेखन, मराठी गुजराती आणि हिंदी भाषांमध्ये लेखनाचं ते इंग्रजीत भाषांतर करतात. असा सरांचा प्रवास आहे. तर आज ते या आजच्या परिसंवादात माननीय ढसाळ यांची काव्यशैली आणि त्यांचे राजकीय सामाजिक विचार यांचे संबंध या विषयावर ते बोलणार आहेत. मी सरांना विनंती करते की त्यांनी आपलं विवेचन करावं. आभार मॅडम. अ, सर्वप्रथम तर मी लोलक सतरंगी समूहाचा मी आभार मानतो सुरुवातीत का मला तुम्ही आमंत्रित केलं आणि माझे विचार मांडण्याची संधी दिली मला. त्याचबरोबर समूहाचं मी अभिनंदनही करतो कारण ढसाळांसारखं थोर आणि जागतिक कक्षेचं लेखक आपल्या मराठीत आहे आणि तरी सुद्धा काही महिन्यापूर्वी असा एक वाद आला होता की त्यांची एक कविता एका सिनेमात घेतली होती आणि तेव्हा सेन्सर बोर्डनी असा प्रश्न विचारला होता की ढसाळ कोण आहे. म्हणजे इतकं अज्ञान इतक्या थोर कवीविषयी महाराष्ट्रात आहे हे पाहून थोडा धक्काच लागला होता. म्हणजे आणि त्याच्यासाठी इतका महत्वाचा परिसंवाद तुम्ही इथे आयोजित केल्याबद्दल मी तुमचं अभिनंदन करतो. मी पाटणकर सरांचाही आभार मानतो की त्यांनी मला इथे संधी दिली माझे विचार मांडण्याची. 8-9 वर्षापूर्वी मी एक लेख केला होता नामदेव ढसाळांवर आणि त्यात मी एक वेगळी सैद्धांतिक चौकट घेऊन त्यांच्या कवितेचं आकलन करण्याचा प्रयत्न केला होता. आता ही जी सैद्धांतिक चौकट आहे त्याच्यात मी शिरतच नाही आणि त्या लेखाशी आत्ता जे मी काही सांगणार आहे त्यात फार मोठा काही साम्य नाहीये.
कारण आत्ता जो विषय मला दिलेला आहे तो आहे त्यांची राजकीय प्रवास, त्यांचा राजकीय भूमिका, त्यांचं राजकारण आणि त्यांचं काव्यलेखन, त्यांची शैली ह्याच्यामधला एक अनुबंध काय आहे, त्याच्यामधला दुवा काय जोडणारा, ह्याच्यावर थोडंसं मला बोलायचं आहे. आणि 15 मिनिटात एवढ्या मोठ्या कवीला काही न्याय करणं शक्य नाही, जसं राऊत सर आणि मांडवकर सरांनी सांगितलं. पण सुदैवाने बरोबर. त्यांचं व्याख्यान माझ्या आधी झालं म्हणून बरेचसे महत्वाचे मुद्दे त्यांनी अगोदरच मांडून ठेवलेले आहेत. अ, अ, मला जे म्हणायचं आहे ते त्यांची शैली, काव्यलेखन शैली, त्यांचं काव्यशास्त्र म्हणा, पोएटिक्स आणि त्यांचं पॉलिटिक्स, राजकारण ह्यांच्यामधले जोडणारे दुवे किंवा त्यांच्या खालचं कोणतं दर्शन आहे जे दोघांतनं व्यक्त होतं, ह्याच्याविषयी थोडक्यातच म्हणजे 10-15 मिनिटातच बोलायचंय. सर्वप्रथम तर ढसाळ हे 1960 नंतर आलेले एक अवांगार्ड प्रयोगखोर लिटिल मॅगझिन चळवळीचे भाग म्हणून ते पुढे येतात. आणि जरी ही लिटिल मॅगझिन चळवळ सत्यकथेच्या विरोधात होती तरी ढसाळांचं सुरुवातीचं काव्य हे सत्यकथेत आलं आहे. आणि एक महत्वाचा विचार जो ह्या लिटिल मॅगझिन आंदोलनातून पुढे आला, लघु अनियतकालिक चळवळ, त्याच्याविषयी दोन्ही वक्त्यांनी बोललेच आहे, ते म्हणजे जगणं आणि लिहिणं ह्याच्यामधलं एक जो द्वैत आहे ते मिटवण्याचं किंवा त्याच्या पलीकडे त्याला ओलांडून जाण्याचा प्रयोग असतो, लाईफ आणि रायटिंग. आणि ते सर्वच लिटिल मॅगझिन चळवळीतल्या लेखकांमध्ये बघायला मिळतं. आणि एक वैश्विक साहित्याचा प्रभाव ज्याच्याविषयी मांडवकर सरांनी आत्ताच व्हिटमॅन बरोबर एलियट आणि त्याचबरोबर मायास्कोबिस्की आणि नेरुडा ह्यांच्याविषयी ते बोललेच आहेत. म्हणजे त्यांच्या काव्यशैलीवर आणि काव्यशास्त्रावर हे वैश्विक साहित्य आणि वैश्विक आंदोलनं जशी लिटिल मॅगझिन मुवमेंट म्हणा किंवा अवांगार्ड म्हणा, त्याचा प्रभाव स्पष्ट दिसतो. पण अगदी नेमकं जर बोट ठेवायचं म्हणाल त्या दोघांना जोडणारा कोणता दुवा आहे, तर त्याच्यासाठी मी त्यांच्या 98 सालात एक महत्वाची मुलाखत त्यांची झाली, जी प्रज्ञा लोखंडे आणि सतीश काळसेकर सरांनी घेतली होती. त्याच्यामध्ये उतारे थोडक्यातच मी म्हणजे दाखवतो. त्याच्यासाठी मी मला स्क्रीन शेअर करायची संधी द्या तुम्ही मला जर परवानगी दिलीत तर त्या उतार्यांविषयी मी थोडक्यात दाखवू शकतो. बहुतेक मी होस्ट नसल्यामुळे हे होत नाहीये बहुतेक. पण तरी समजा शेअर करू शकतो का मी माझं स्क्रीन? पाटणकर सर, बहुतेक ते रे आता होस्ट म्हणून मला असं वाटते आपले राऊत सरांना केलेलं आहे. राऊत सर नाही, नाही, शिवडे सर आहेत होस्ट आता. आता आहेत का शिवदे सर? हा हा, हो. आता शिवदे मी सर. त्यांना कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करतो. अच्छा, नाही झालं तर नसेल तर मी वाचूनच दाखवतो त्यातले उतारे थोडक्यात. ते सोपं होईल. थँक्यू. प्रज्ञा लोखंडेंनी असा प्रश्न विचारला होता त्यांना की तुम्ही स्वतःला कोणत्या परंपरेतले मानता. तर ढसाळांचं उत्तर असं होतं आणि हे अनुष्ठुभ दिवाळी अंकात आलेली 1998 सालाची मुलाखत आहे. त्यात ते म्हणतात, कवी म्हणून, राजकीय कार्यकर्ता म्हणून भारतीय तत्वज्ञानाशी परिचित असलेल्या, डायलेक्टिकल मटेरियलिझम वाचल्यामुळे दृष्टी आलेल्या अशा परंपरेत ते स्वतःला मानतात. आणि हे अतिशय महत्वाचं आहे. एकीकडे भारतीय तत्वज्ञानाशी परिचयही आहे त्यांचा आणि डायलेक्टिकल मटेरियलिझम ज्याला आपण मार्क्सिझम म्हणतो, पण मार्क्सिझम मध्ये दडलेला हेगलचं तत्वज्ञान सुद्धा त्याच्यात डायलेक्टिक ह्या शब्दातून आपल्या समोर येतं. आणि डायलेक्टिक ह्या शब्दाचा अर्थ असा होतो की विरोधाभास किंवा अंतर्विरोध हे कोणती नकारात्मक गोष्ट नसून एक सकारात्मक गोष्ट आहे. म्हणजे क्रांती किंवा बदल हे विरोधाभासातनच होतात. कॉन्ट्रॅडिक्शन ही नेगेटिव्ह गोष्ट नसून एक पॉझिटिव्ह गोष्ट आहे, का त्याच्यातूनच पुढचा टप्पा समाजाचा, इतिहासाचा उलगडत जातो. असा विचार हेगलनी प्रस्तुत केला होता. म्हणून हेगलच्या सिद्धांतात थिसिस, अँटिथिसिस आणि सिंथसिस ही तिसरी पायरी समजली जाते.
पहिल्यांदा एक भूमिका असते आणि त्याच्या विरोधात दुसरी एक भूमिका घेतली जाते आणि मग तिसरी, ह्या दोघांनाही रिझॉल्व्ह करून हेगलच्या भाषेत सबलेट करून पलीकडे आपण जातो. आणि ते मार्क्सनी हेगलचा हा डायलेक्टिक उचलला, पण तो मटेरियल स्फिअर किंवा भौतिक विश्वाशी त्यांनी जोडण्याचा प्रयत्न केला. आणि भांडवलशाही ही स्वतःच पुढचा टप्पा त्याच्या अंतर्विरोधातून आलेला म्हणजे कम्युनिझम, अशी मांडणी मार्क्सनी केली होती. आता डायलेक्टिकल मटेरियलिझमचं चे जे दर्शन आहे पूर्ण, ते त्यांच्या कवितेतून आणि जगण्यातून दोन्ही मधनं कसं प्रगट होतं, हे त्यांनी स्वतःच एका त्याच मुलाखतीत ते पुढे म्हणतात. म्हणजे सतीश काळसेकर पुन्हा विचारतात त्यांना, का मराठी बाहेरचे कोणी तुम्हाला महत्वाचे वाटतात का? तेव्हा ते म्हणतात का हिंदीतली जी राजकीय कविता आहे मार्क्सिस्ट, ती त्यांना खूप उथळ वाटते. आणि ते पुढे काय म्हणतात, का सरळ सरळ कवितेतून मार्क्सिस्ट सांगायला लागलात तर त्यांना काय तुम्ही जास्त कमिटमेंट वाले म्हणू शकणार का? तर नाही. माझी कमिटमेंट अशी आहे की मी पॉलिटिकल ऍक्ट करताना जी माझी कमिटमेंट आहे आणि साहित्यिक ऍक्ट करताना माझ्या ज्या सर्व तऱ्हेच्या कॉन्ट्रडिक्शन्स आहेत आणि कॉन्ट्रडिक्शन्स मधली जी व्यामिश्रता, व्याकुळता आणि ती मी अभिव्यक्त करीन. पूर्वी असं स्ट्रक्चर होतं की आणि मी हे ढसाळांचेच शब्द वाचतोय ते. पूर्वी असं स्ट्रक्चर होतं की भावना, कल्पना, रचना म्हटली की कविता व्हायची. अकॅडमिक लोकांनी ती एक विचाराची पद्धत होती. भावना, रचना, कल्पना प्लस व्यक्ती, समष्टी यांच्यातला अंतर्विरोध प्लस सृष्टी आणि कृती, ह्या सर्वांमधील कॉन्ट्रडिक्शन्स ही महत्वाची आहेत. गेल्या 10,000 वर्षामध्ये जी संस्कृती नावाची गोष्ट आहे, ती घेऊन येणाऱ्या माणसाचं जे लाईफ आहे, त्याच्या सर्व 10,000 कॉन्ट्रडिक्शन्सच्या विचारापर्यंत कवितेचा व्यवहार जाणं म्हणजे कविता. कवितिक व्यवहाराचं जाणं म्हणजे कविता, अशी मी व्याख्या करेन. म्हणजे कवितेची व्याख्या ढसाळांसाठी कॉन्ट्रडिक्शन्स जे आपल्या आयुष्यात आहेत आणि पूर्ण संस्कृतीत, इतिहासात आणि संपूर्ण मानवी सभ्यतेचा 10,000 वर्षाचा जो इतिहास आहे, त्याच्यातली कॉन्ट्रडिक्शन्स कडे काव्यात्मकपणे किंवा कवितिक व्यवहाराचं जाणं म्हणजे कविता, अशी ते व्याख्या करतात. म्हणून ते मग पुढे म्हणतात की त्यांच्या कविता अशी मग आकलनासाठी कठीण होते. ह्याचं कारण हेच आहे की आपल्याला परस्पर विरोधी विरोधाभासी वाटणाऱ्या प्रतिमा किंवा प्रतीक किंवा आपण म्हणू की शब्द, वाक्य, एक वाक्याचा एक अर्थ निघतो, दुसऱ्या वाक्याचा उलटा अर्थ निघतो. म्हणजे कुठेतरी त्यांची कविता डायलेक्टिकली मूव्ह होते. एक प्रतिमा आली तर त्याच्या विरोधार्थी दुसरी प्रतिमा येते आणि ह्या दोघांमधनं काव्यात्मक एक ध्वनी निर्माण होतो. अशी त्यांनी शैली निर्माण केली होती. आणि त्यांच्या राजकीय जे ऍक्ट त्यांनी केले त्याच्यातही हे पाहायला मिळतं. आणि असं पाहिलं तर मार्क्सिझम आणि आंबेडकरवाद ह्यांच्यामध्येही बरंच कॉन्ट्रडिक्शन्स आहे. म्हणजे बाबासाहेबांनी स्वतःनीच मार्क्स आणि आंबेडकर नावाचा एक मार्क्स आणि बुद्ध नावाचा एक महत्वाचा ग्रंथ लिहिला होता, ज्यात महत्वाचे विचार मांडले होते आणि त्यांना बुद्ध कसा जवळचा वाटतो ह्याविषयी आंबेडकरांनीच म्हटलेलं आहे. तेव्हापासून दलित पॅन्थरमध्ये जी फूट पडली, त्याच्यात ढसाळांवर असा आक्षेप केला गेला का ते कम्युनिस्ट आहेत. म्हणजे ते मार्क्सिस्ट इतक्या मार्क्सिझमचा इतका मोठा प्रभाव आहे का कुठेतरी ते आंबेडकरवादाची फारकत घेत आहेत, असा आक्षेप करून दलित पॅन्थर फुटली आणि ढसाळ सुद्धा आयसोलेट झाले. आणि मग पुढे जाऊन ज्यांच्याबरोबर त्यांनी संघर्ष केला, म्हणजे शिवसेना असो, तर त्यांच्याशी त्यांनी हात मिळवणी केली. म्हणजे कुठेतरी कॉन्ट्रडिक्शन्स जे त्यांच्या एकंदरीत राजकारणात दिसतात आणि त्यांच्या काव्याच्या शैलीत दिसतात, हे सगळे परस्पर अंतर्विरोध ते त्यांच्या काव्याच्या शैलीत उतरवण्याचा प्रयत्न करतात, असं मला वाटतं. मार्क्सिझम आणि आंबेडकरवादामध्ये त्यांनी एक प्रकारचं सिंथसिस करण्याचा प्रयत्न केला असं मला वाटतं. आणि त्याच मुलाखतीत ते पुढे जाऊन असं म्हणतात की दलित शब्द हा प्रोलेट्रियन शब्दाचा पर्यायी शब्द आहे. आणि इथेच मला वाटतं की सर्वात मोठा अंतर्विरोध निर्माण होतो, जे ओलांडून जाण्याचा, सबलेट करण्याचा प्रयत्न ढसाळच काय तर अनेक बुद्धिजीवी करताना आपल्याला दिसतात. म्हणजे प्रोलेट्रियन हा जो विचार आहे तो वर्ग निगडीत आहे आणि दलित ही संज्ञा आहे ती जात निगडीत आहे.
वर्ग आणि जात हे दोन एकच संकल्पना होऊच शकत नाहीत. कारण वर्गामध्ये कुठेतरी आर्थिक अ, अ, परिस्थिती अनुसार तुमचं समाजात स्थान नक्की होतं. पण जात हे आधीपासूनच ठरवलेली संज्ञा आहे किंवा संकल्पना आहे. म्हणून त्याच्यामधलं कॉन्ट्रडिक्शन आहे आणि एक दलित संज्ञेचं एक व्यापक असं आणि इन्क्लुझिव्ह म्हणू असा एक कॉन्सेप्ट देण्याचा प्रयत्न नामदेव ढसाळांनी दलित पॅन्थरच्या मॅनिफेस्टोमध्ये केला, ज्याच्यावरनं भरपूर वाद झाले. कारण राजा ढाले यांचं असं मत होतं की दलित ही संज्ञा कुठेतरी बौद्धांची जुळलेली आहे, कुठेतरी जातीय अस्मितेशी जुळलेली आहे. आणि नामदेव ढसाळ त्याला एक व्यापक स्वरूप देऊन अख्ख्या संपूर्ण विश्वातले जे शोषित वर्ग आहेत त्यांच्याशी कुठेतरी सॉलिडॅरिटी किंवा अलायन्स करण्याबद्दल ते बोलतायत. म्हणून हे राजकीय कॉन्ट्रडिक्शन जे आपल्याला त्यांच्या राजकारणात दिसतं आणि त्यांच्या कविताच्या शैलीत दिसतं, हे मला नेहमीच एक समान दुवा आहे असं वाटतं. कुठेतरी ग्लोबल आणि लोकल ह्या अंतर्विरोधाला सुद्धा त्यांच्या काव्यशैलीत त्यांनी एकाच धाग्यात जोडण्याचा प्रयत्न केला. आणि तेच पुन्हा मार्क्सवर म्हणजे दलित संज्ञा ही प्रोलेट्रियन आहे किंवा लंपन प्रोलेट्रियट हा शब्द वापरला जातो, ह्याच्याशी जोडण्याचा त्यांनी प्रयत्न केला, ज्यांनी त्यांच्या कवितेला आणि त्यांच्या राजकारणाला एक वैश्विक दृष्टी मिळाली होती. एक इंटरनॅशनल विजन दिसतं, ज्याच्यामुळे मायाकव्स्की असो किंवा नेरुडा असो किंवा व्हिटमिन असो, ह्या सगळ्यांपर्यंत पोचणारी त्यांची कविता आली. त्याचबरोबर त्यांचं राजकारण सुद्धा अधिक दलित ह्या संज्ञेचा व्यापक अर्थ देण्याच्या प्रयत्नातून निर्माण होतं असं मला वाटतं. आणि असाच एक प्रयत्न महाराष्ट्रात म्हणजे शरद पाटील नावाचे विचारक होते, ज्यांनी मार्क्सिझम आणि बौद्ध विचार आणि दलित विचार ह्यांच्याशी एक प्रकारचं डायलेक्टिकल अंतर्विरोधला ओलांडून जाऊन एक नवीन पॅराडाईम निर्माण करण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता. तसाच ढसाळांनी केला. आणि मला वाटतं का ढसाळांचा हा जो ही जी बाजू आहे एक वैचारिक किंवा इंटेलेक्च्युअल म्हणून, ह्याच्याविषयी फारसं लिहिलं गेलंच नाहीये. म्हणजे माझ्या वाचण्यात फारच कमी आलंय. म्हणजे त्यांना कुठेतरी इंटेलेक्च्युअल किंवा थिंकर म्हणून दुर्लक्षित करण्यात आलं. म्हणजे कवी म्हणून त्यांना उदंड प्रतिसाद मिळाला, पण विचारक ढसाळ किंवा अभ्यासक किंवा सैद्धांतिक मांडणी करणारे ढसाळ ह्यांना अकॅडमिया आणि अकॅडमिक्सनी दूर ठेवलं, कारण बहुतेक त्यांचं औपचारिक शिक्षण नव्हतं किंवा कमी होतं, हे असू शकेल. किंवा त्यांचे विचारच खूप विद्रोही होते किंवा लोकांना पटणारे नव्हते, असंही असू शकेल. पण एक उपेक्षा झाली आहे ही मात्र खरी आहे. आता इतकं म्हणून त्यांची एकच कविता वाचून मी थांबतो, ज्यात तुम्हाला, आणि ती माझी आवडती कविता आहे, आणि ज्यात तुम्हाला हे आंतरविरोध जागतिक, स्थानिक म्हणा किंवा एक आंतरराष्ट्रीय दृष्टी असो किंवा स्वतःच्या परंपरेविषयीचं भारत, जसं ते म्हणतात ह्या आपल्या मुलाखतीत, का भारतीय परंपरेला माहीत असणारा डायलेक्टिक मटेरियलिझमची दृष्टी असणारा व्यक्ती म्हणजे मी, असं त्यांनी म्हटलेलं आहे. तर ही जी कविता आहे, पण मला वाटतं ते पुन्हा मला शेअर करता नाही येणं, काही मी वाचून दाखवतो. वाचून दाखवा सर. ती कविता आहे ऑक्टोपसच्या संघटित जनानखान्याकडे. ही गोलपीठामधली प्रसिद्ध कविता आहे. ऑक्टोपसच्या संघटित जनानखान्याकडे आपण जात आहोत. मी 65 मार्चची वृषभ चिन्हांकित मुद्रा, माझे ऐवज मोहनजोदडो, मी रेखलीय सिंहस्तंभ शीर्ष, माझे अलंकारिक दिवसा समान पायापासून उत्सर्जित, माझे कॅटॅकोम्स होतायत मोकळे, माझे कॅटॅकोम्स होतायत वेगळे, तुम्ही विखरा आवारात दही दूध लोणी. ऑक्टोपसचे संघटित जनानखाने आपल्याकडे येत आहेत. म्हणजे कविता सुरू होते, ऑक्टोपसच्या संघटित जनानखान्याकडे आपण जातोय. आणि जर ढसाळ असते तर त्यांनी म्हटलं असतं का आज आपण ऑक्टोपसच्या संघटित जनानखान्याकडे येऊन पोचलेलो आहोत किंवा त्याच्यातच आहोत आज आपण. तर ऑक्टोपस आणि जनानखाना आणि संघटित हे सगळे ज्या प्रतिमा आहेत त्या होमोजिनियस नसून कुठे अंतर्विरोधातून निर्माण झालेल्या आहेत. मोहनजोदडोचा रेफरन्स असो किंवा सिंहस्तंभ शीर्षाचा रेफरन्स असो, हे भारतीय परंपरेचे जुने प्रतीक आहेत, ज्याच्यापर्यंत त्यांची कविता जाते, ज्याच्यामुळे त्यांची कविता अजून अवघड होते वाचण्यासाठी. आणि
शिकण्यासाठी आणि शिकवण्यासाठी बहुतेक वेळा. आणि जसं मॅडम म्हणाल्या, त्याला नेमकं काय म्हणायचंय हे स्पष्ट होत नाही. त्याचं कारण हेही असू शकेल का कविता ही असं निबंधासारखं विधान करत नाही, पण ते काव्यात्मक विधान असतं, ज्याचे स्वतःची एक भाषा असते. त्याच कवितेत ते पुढे म्हणतात, जेवताना माणसं भेसूर भयावह, अन्नान्न दशा दशा दशमानात अधोरेखित 1970चा गर्भाशयात रजस्वला आवा बिछाण्यात हाताच्या कर्तृत्वात पक्षपाती वणवा आतड्यात भांग ज्यांनी ज्यांना गंबूट घातले असतील त्यांनी हात वर करावेत. ऑक्टोपस ते संघटित जनानखाने आपल्याकडे येत आहेत. गर्भधारणेनंतर मादी नराला खाऊन टाकते. 1 2 3 4 5 6 7 8 9 0 हे सर्व झाडांचे नंबर्स एखाद्या दिवसाचा संथपणा आपल्या गतीत सामील करावा लागतो. राब धरलेला चेहरा बाजारात बसवावा लागतो, बाजारातून उठवावा लागतो. आपल्या पुढे 4 आणि 0 आहेत. शून्यातून 4 संभवतात, चारही अंगात पांगतात. 4 पुढे 0 ठेवला तर 40 घडतात. 4च्या खाली 0 पसरवला तर 4 0 मजबूत होतात. 4 0 यांच्या सहवातासच आपण इन्कलाब जिंदाबाद म्हणतो, रक्ताचे ध्वज रोवतो. 4 आणि 0 जपताना ज्यांनी जपली ग्लानी ते सदोदित राहिले गुलामांचे गुलाम. गर्भधारणेनंतर मादी नराला खाऊन टाकते. तुम्ही विखरा आवारात दहीदूत लोणी. ऑक्टोपस ते संघटित जनानखाने आपल्याकडे येत आहेत. अशी ही कविता आहे जी बऱ्याच लोकांना म्हणजे अशी दुर्बोध वाटू शकते, पण त्याच्यावर संपूर्णपैकी बरोबर. त्याला सररियल तंत्र म्हणतात, सररिअलिझम त्याचा खूप प्रभाव आहे. खूप खूप छान सर. आपण मगापासून आपला त्यांचा राजकीय कसा त्यांच्या काव्यशैलीवर एक प्रभाव शेवटचं पडलेला आहे विधान ते. करून मी थांबतो. एका हो 2 हो मिनिटं हो. सुद्धा नाही लागणार. आणि ते पुन्हा हेगलकडे जातं. हेगल अच्छा. म्हणतो का जे विरोधाभास असतात, आंतरविरोध असतात, ते जर सबलेट नाही झाले, थिसिस अँटिथिसिस मधून सिंथसिस नाही झालं, तर ज्याला आपण अनहॅपी कॉन्शियसनेस म्हणतो त्याचा जन्म होतो. हे हेगलचा विचार आहे, अनहॅपी कॉन्शियसनेस. आणि त्याच्यातूनच धर्माची निर्मिती होते असं हेगल म्हणतो. तर कुठे ढसाळांच्या कवितेत हे जे अंतर्विरोध आहेत ते रिझॉल्व्ह होऊन पलीकडे जाता येत नाही असं विधान करतात. आणि त्यातनं निर्माण होणारा हा जो अनहॅपी कॉन्शियसनेस आहे त्याचं प्रतिबिंब त्यांच्या कवितेत सापडतं की काय असं मला वाटतं. मला एवढंच म्हणायचं होतं आणि याच्याबरोबरच मी थांबतो आणि त्याच्यावर चर्चा झाली तर धन्यवाद मला सर. आवडेलच. थँक्यू. आपण त्या ढसाळांच्या काव्यशैलीवर राजकीय प्रभाव कसा पडलेला आहे किंवा ते कसे विचार त्याच्यातून येतात ते खूप चांगल्या पद्धतीने सांगितलेलं आहात इथे. खरं आहे म्हणजे सर्वसामान्य जे वाचक आहेत त्यांची भाषा आपण कसं म्हणतो की एक सभ्य भाषा आणि ढसाळांच्या कवितेतली भाषा म्हणजे ते शब्द ते सगळं असं बधीर करणारं वाटतं किंवा तसं वाचताना आपण थोडं विचारमग्न होतो की नेमकं काय कसं. तर हे सगळे शब्द किंवा ह्या सगळ्या गोष्टी याच्यामुळे जे कुठेतरी एक असा एक प्रवाह तयार होतो की आपोआप ते नको बाबा हे वाचताना आपल्याला थोडंसं त्रासदायक वाटतंय असंही कुठेतरी मनात प्रतिबिंबित होत जातं. पण खूप चांगल्या पद्धतीने आजच्या ह्या परिसंवादात आपण सगळ्यांनी वेगवेगळे पैलू छान उलगडवून दाखवलेले आहात आणि त्याच्यातून ढसाळांचं एकंदर लेखन प्रवास आणि त्यांची काव्यशैली किती प्रगल्भ होती आणि किती वेगवेगळ्या अनुषंगाने आणि वास्तववादी होती हे आपण खूप चांगल्या प्रकारे मांडलं. आज आपल्या परिसंवादातील शेवटचे वक्ते आहेत माननीय हेमंत ढोमे आणि मला असं वाटतं ते आहेत आपल्या कार्यक्रमात आपल्या व्यस्त शेड्यूल मधून उपस्थित राहिलेले आहेत. तर मी सर्वप्रथम त्यांचं स्वागत करते. नमस्कार हेमंत सर. हेमंत सर आहेत ना? नमस्कार पाटणकर नमस्कार. सर नमस्कार. आपलं या आमच्या व्यासपीठावर मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. आणि आपलं सादरीकरण होण्यापूर्वी आपला थोडक्यात परिचय इथे मी वाचकांना देते. हेमंत ढोमे हे एक लोकप्रिय मराठी अभिनेते, लेखक, निर्माता आणि दिग्दर्शक आहेत जे त्यांच्या झिम्मा, झिम्मा 2, बघतोस काय मुजराकर, सनी यासारख्या यशस्वी चित्रपटांसाठी ओळखले जातात. त्यांच्या स्पष्ट वक्तपणा आणि सोशल मीडियावरील सक्रियतेसाठी ते प्रसिद्ध आहेत. 2010 मध्ये क्षणभर विश्रांतीमधून
त्यांनी पदार्पण केले आणि अनेक चित्रपटांमध्ये विविध भूमिका त्यांनी केलेल्या आहेत. 2017 मध्ये बघतोस काय मुजराकर या राजकीय विनोदी नाट्य चित्रपटासाठी लेखन आणि दिग्दर्शन केलं आहे त्यांनी, ज्यामुळे त्यांना मोठी ओळख मिळालेली आहे. अलीकडेच त्यांची पत्नी क्षिती जोग यांच्यासोबत चित्रपट संगीतवाले नावाचा एक नवीन म्युझिक प्लॅटफॉर्म त्यांनी सुरू केलेला आहे. असे आजच्या ह्या आपल्या परिसंवादात उपस्थित राहिलेले अभिनेता, दिग्दर्शक, कथालेखक, निर्माते अशा विविध भूमिकातून मराठी नाट्य सिनेमा सृष्टीत स्वतःचा एक ठसा उमटवणारे एक कसदार कलाकार माननीय हेमंत ढोमे आपल्या या कार्यक्रमात उपस्थित आहेत आणि आज ते आपल्या समोर ढसाळांची रमाबाई आंबेडकर ही कविता ते सादर करणार आहेत. मी विनंती करते त्यांना की त्यांनी आपलं सादरीकरण करावं. नमस्कार. नमस्कार. मी सुरुवातीला कविता सादर करतो आणि मग कवितेनंतर माझं जे काही मत आहे त्यांच्याबद्दल ते मी मांडेन. नक्कीच नक्कीच. कविता आहे रमाबाई आंबेडकर. राजमाचीच्या घोड्यांवर सर्वच सवाष्णी बसतात, आपल्या त्यागाची बनारसी लुगडी वाळवीत. त्यानं कधी कुणाला खाऊ घातलंय काय, साधं दुःखाचं चिरगुट सुद्धा? वाफेच्या इंजिनाबरोबरच चाके फिरतात गोल गोल पुढे पुढे. माणसाचे शापग्रस्त आरसे होतात पुन्हा आरसपानी नव्हे. आज तुझा एक अडगळीतला फोटो माझ्या आठवणीत आहे. मरणानंतरही मरणे मेल्यावर तो कोण हिरावून घेईल माझ्याकडून? एक वेळ वाळवीला वाळवी लागेल, एक वेळ कसरीला कसर. फोटो तुझा आणि तुझ्या कुटुंबाचा, 4 चौघांच्या खटल्यासारखा. त्यात सर्वच आहे. तू, तुझ्या नणंदा, जावा, दीर, लष्करातले मामंजी, पोरं बाळ आणि साहेब आणि टॉबी निखळ कॅन्टोन्मेंट. पाठीमागे झाडाझुडपाचं ग्राउंड. वर्षानुवर्ष पाहत आलोय हे चित्र मी. साहेब तर परमेश्वराच्या छाताडावर बसल्यासारखे आजही वाटतात, सुपारी कातरणाऱ्या टिळकांच्या आत्म्याला त्रास देत. रमाबाई, ही सर्व पुण्याई तुझीच आहे. त्या फोटोत फक्त तूच आहेस. तुझे चरित्र, तुझ्या खस्ता, तुझे अश्रू, तुझे उसासे, तुझे शहाणपण. तुझ्या डोळ्यातील आधी अंताला स्पर्श करणारे कारुण्य, तुझ्या डोळ्यातील ती निष्ठेची काळीशार पोत, तुझ्या चेहऱ्यावरले ते प्रासादिक औदासिन्य, कृष्ण हातांच्या चटक्यांच्या कहाण्या सांगणाऱ्या बांगड्या. किती ग सहन केलंस हे. अष्टोप्रहर ती भटीण सरस्वती साहेबांच्या मागे असे. सवती मत्सर तुला करताच आला नाही का ग? पैस पाठीवर घेऊन पोरक्या ज्ञानेश्वराने अमृताशी पैजा जिंकल्या. साहेबांच्या पाठीशी पैस होऊन तू गुलामांच्या उद्धाराच्या ज्ञानेश्वरीची पहिली ओळ लिहायला मदत केलीस. डबक चाळीतल्या राजहंसांना दगडी कोळशांच्या धुराची तू लागू दिली नाहीस झळ. भांड्याला लागणारी भांडी, डोक्यानं फुटणारी डोकी, पटकी सटवी. तू चंदनाचं मूल्य केलंस कमी. तुझ्या मुक्या मनाची गाणी कलकीचा घोडा या कलियुगात घेऊन फिरतो आहे, मराठी भाषेची ऐसी तैसी करत. हे बहिणाबाईच्या बहिणाई, मरण्यापूर्वी एकदा तरी तुझे गाणे ऐकवशील काय? या रांडाव मराठी भाषेला पुन्हा सवाष्ण होताना पाहायचंय मला. या रांडाव मराठी भाषेला पुन्हा सवाष्ण होताना पाहायचंय मला. ढसाळांनी अनेक कविता लिहिल्या, आपण त्याबद्दल बोललोही. आणि रमाबाईंबद्दल फारसं लिखाण कोणी केलेलं नाही. आणि यात जसं त्यांनी म्हणलेलं आहे की साहेबांच्या पाठीशी पैस होऊन तू गुलामांच्या उद्धाराच्या ज्ञानेश्वरीची पहिली ओळ लिहायला मदत केलीस. म्हणजे रमाबाईंचं महत्व हे खूप आहे. बाबासाहेबांसोबत तितकंच त्यांचंही महत्व आहे. आणि मध्यंतरी तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल की नामदेव ढसाळ कोण, असा प्रश्न सेन्सॉर बोर्डाने विचारला.
आणि एक चित्रपट होता जो सेन्सॉरसाठी चित्रपट महामंडळाकडे गेला होता आणि तिथल्या अधिकाऱ्यांनी चित्रपट पाहिला आणि आपण सगळ्यांनाच माहितीये की नामदेव ढसाळांची भाषा ही थोडी थोडी थेट आहे. म्हणजे ते जिथनं येतात, आता त्यांचं जे गाव आहे ते माझ्या गावापासून बरोबर 20-25 मिनिटावर आहे. त्यामुळे ही भाषा अगदी माझ्या जवळची आहे. ही भाषा मला अगदी जवळून माहिती आहे. तर त्यामुळे त्यांच्या बोलण्यात नेहमी ती सहजता आणि तो लहेजा आणि ते शब्द कायम येत असतात. आता माणूस लिहितो किंवा बोलतो हा त्याच्या जगण्यातनं, त्याच्या वागण्यातनं, तो जे काही शिकला, त्याने जे काही भोगलं, त्यातनं तो लिहिता होतो. त्याप्रमाणेच नामदेवांची भाषा ही तशीच आहे. आणि सेन्सॉर बोर्डाने यावर काही आक्षेप घेतले आणि आक्षेप घेतल्यानंतर दिग्दर्शकांनी आणि त्या टीमनी समजावायचा प्रयत्न केला की अहो त्यांची भाषाच अशी आहे. म्हणजे तुम्ही त्यांचे सर्व कविता संग्रह सर्व वाचून पहा. त्यांची पद्धत आहे ही व्यक्त होण्याची. तर त्यावर सेन्सॉर बोर्डाने प्रश्न विचारला, कोण नामदेव ढसाळ? तर मला असं वाटतं की आज ही जी ऍक्टिव्हिटी आपण घेतोय आणि ज्या पद्धतीने नामदेवांबद्दल बोलतोय ते अत्यंत महत्वाचं आहे. ढसाळ हे सेलिब्रेटेड महाकवी आहेत. जागतिक पातळीवर त्यांच्या कवितांना महत्व आहे. कारण काळाच्या म्हणजे आपण त्यांचं राजकारण जर आता बाजूला ठेवलं आणि नामदेव ढसाळ यांना फक्त कवी म्हणून बघितलं तर तो एक सेलिब्रेटेड कवी आहे जगाच्या पातळीवर. आणि त्यांना पोएट ऑफ अंडरवर्ल्ड असं म्हणलं पण त्यांना ते फारसं आवडलं नाही. कारण ते अंडरवर्ल्डचे कवी नाहीत, तर त्यांनी ते जगणं जवळनं पाहिलं. त्यामुळे त्यांच्या कवितांमधनं तसे उल्लेख किंवा तशी भाषा आपल्याला आढळते. सो मला असं वाटतं की आपल्यासारख्या लोकांनी कायमच जेव्हा जेव्हा अशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातील तेव्हा एकजूट होऊन त्या प्रश्नाची उत्तरं दिली पाहिजेत आणि कोण कोण नामदेव ढसाळ हे जगाला ओरडून सांगितलं पाहिजे. छान. खूप छान, खूप छान. कविता सादरीकरण पण छान, अगदी मनाला भिडणारी अशी कविता होतीच ती ढसाळांची. आणि आपण जे विवेचन केलं ते पण खूप छान, अगदी योग्य. आणि आता सद्यस्थितीत खरंच आहे की असा प्रश्न विचारणं म्हणजेच खरोखर आपलं अज्ञान याच्यातून दिसतंय की आपण कोण नामदेव ढसाळ हा जागतिक पातळीवरचा कवी आणि त्यांच्याबद्दल असं विधान करणं नक्कीच म्हणजे आक्षेपार्हच आहे. त्यामुळे खरंच आजच्या ह्या परिसंवादातून खूप चांगला उहापोह झाला. आणि आतापर्यंत आपले जे मान्यवर वक्ते आपल्या परिसंवादात येऊन गेले त्याच्यामध्ये नामदेव ढसाळ यांची कविता आस्वाद आणि चिकित्सा यावर प्राध्यापक डॉक्टर विनोद राऊत यांनी छान विवेचन केलेलं आहे. तसंच पवन मांडवकर यांनी सुद्धा त्यांच्या साहित्यावरील पाश्चिमात्य साहित्याचा प्रभाव कसा आहे ते पण त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने आपल्याशी इथे परिसंवादात मांडलेलं आहे. माननीय ढसाळ यांची काव्यशैली आणि राजकीय सामाजिक विचार यांचे संबंध यावर प्राध्यापक डॉक्टर सचिन केतकरांनी पण छान प्रकारे विवेचन केलेलं आहे. मला असं वाटतं आजच्या परिसंवादातून नामदेव ढसाळ यांच्याबद्दलचे विविध पैलू वाचकांसमोर श्रोत्यांसमोर ठेवण्यात हा परिसंवाद नक्कीच यशस्वी झालाय असं मला वाटतंय. आपल्या ह्या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे श्रोते रसिक यांनी याच्याबद्दल काही त्यांच्या मनात काही प्रश्न आहेत का तर त्यांनी आपल्या वक्त्यांना त्यांनी प्रश्न विचारण्यास हरकत नाही. वाचकांचे प्रश्न म्हणून कोण विचारणार असतील तर विचारू शकता. मुग्धाताई, माझं एक विनंती आहे की माननीय नामदेव ढसाळांच्या माणसाच्या नावाची कविता आहे, त्या कवितेच्या शेवटच्या काही ओळी त्या ज्ञानेश्वरांच्या पसायदानाच्या जवळ जाणार आहे. तर त्या जर डॉक्टर विनोद राऊतांनी उद्धृत केल्या इथे तर नामदेव ढसाळांचं खरं मन किती मानवतावादी आहे हे प्रकर्षानं समोर. राऊत सर, जमेल का आपल्याला? राऊत सरांना विनंती करूया आपण. त्यातल्या त्यांची जी माणसाणे नावाची कविता आहे त्यातल्या काही ओळी मी इथे उद्धृत करतोय. नंतर उरल्या सुरल्यांनी कुणालाही गुलाम करू नये, लुटू नये. नंतर उरल्या सुरल्यांनी कुणालाही गुलाम करू नये, लुटू नये. काळा गोरा म्हणू नये, तू ब्राह्मण, तू क्षत्रिय, तू वैश्य, तू शूद्र असे हिणवू नये. कुठलाही पक्ष काढू नये, घरदार बांधू नये. नाती न मांडण्याचा, आळभैन न ओळखण्याचा गुन्हा करू नये. आभाळाला आजोबा
आणि जमिनीला आजी मानून त्यांच्या कुशीत गुण्या गोविंदाने आनंदाने राहावे. चंद्र सूर्य फिके पडतील असे सचेत कार्य करावे. एक तीळ सर्वांनी करंडून खावा. माणसावरच सुक्त रसावे. माणसाचेच गाणे गावे माणसाने. ही जी ढसाळांची माणसाने नावाची वा, कविता क्या आहे, बात आहे. एक प्रकारचं नवं पसायदानच आहे असं म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही. मला वाटतं की ह्या खरंच. संस्कृतीतनं ढसाळांचा मूळ मानवतावादी चेहराच पुढे येतो, तो विचारच पुढे येतो. जरी त्यांचे शब्दरचना किती अशी हेमंत बोलले तसं तेच असणारी असो. धन्यवाद. खरंच आहे. आणि त्यांच्या कवितातून असं जाणवतं की किती या माणसाच्या मनात खदखद असेल आणि ते कसे वेगवेगळ्या पद्धतीने व्यक्त होत आहेत. ते वाचताना वेगवेगळ्या कवितांमधून जाणवतं ते, की काय त्यांना नेमकं म्हणजे त्यांच्या मनातला जो विद्रोह आहे तो कुठेतरी त्या लेखणीतून, शब्दातून येतो आणि तो सर्वसामान्यांची व्यथा मांडणारी वाटते ती. इतक्या छान त्यांचं लेखन. या परिसंवादाच्या निमित्ताने मी सुद्धा अनेक त्यांच्या कविता वाचल्या. त्या खूप अशा भिडणाऱ्या, अशा एकदम खूप अशा आतून हलवून टाकणाऱ्या अशा कविता त्यांच्या आहेत. तर आजच्या मान्यवरांनी पण खूप चांगले आपले विचार आणि त्यांचे वेगवेगळे पैलू आपल्या समोर आणले. खरंच खूप. आणि त्याच्यामुळे एक वेगळी बाजू ढसाळांची आज सगळ्यांसमोर या निमित्ताने येणार आहे. तर वाचकांमधून कोणाला आणखी कोणाला प्रश्न विचारायचे असतील तर मी विनंती करते की त्यांनी विचारायला हरकत नाही. आपल्या परिसंवादाला उपस्थित असणारे शिवदे सर आहेत का? पाटणकर सर उदय सर आहेत पण जरा कार्यक्रमात व्यस्त आहेत. त्याच्या बिझी आहेत का? अच्छा. बाकी कोणालाही काही प्रश्न असेल ना जरूर विचारा आपण. मला फक्त आणि एक सजेस्ट करायचंय की एक प्रश्न असा असतो की नामदेव ढसाळांनी खरंच एवढं सगळं वाचन केलं होतं. तर ही जी कविता आता विनोद राऊत सरांनी वाचून दाखवली ना, त्या कवितेमध्ये सर्व तत्वज्ञ, लेखक, कवी, पाश्चात्य म्हणा, भारतीय, ज्ञानेश्वरांपासून सगळ्यांची नावं येतात त्या कवितेमध्ये. आणि त्याच्यावरनं हे लक्षात येतं की ह्या माणसानं किती अभ्यास केलेला आहे. आणि त्यांचा जो समग्र नामदेव ढसाळ भाग 1 भाग 2, समग्र नामदेव ढसाळ भाग 1 भाग 2 असे जे महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळानं 2017 साली पब्लिश केलेले 2 व्हॉल्युम्स आहेत ऑनलाईन. त्याच्यामध्ये मल्लिका शेख बोलतात. अमर शेख. हा करेक्ट. त्या सांगतात त्यांच्या प्रस्तावनेमध्ये की त्यांच्यामध्ये, आणि त्यांचं पुस्तक जे आहे मला उद्ध्वस्त व्हायचं, त्याच्यातनं जाणवतं की दोघही जण कवितांमध्ये कसे बुडलेले होते, एकमेकांना कसं कविता वाचून दाखवायची. त्यांचं वाचन ढसाळांचं किती अफाट वाचन होतं आणि तेवढीच अफाट मेमरी पण होती. ते वेगळेच ढसाळ आपल्या येतात. एवढंच मला एक शेअर करायचं होतं. विनोद सर तुम्हाला तर नक्कीच हे माहिती आहे अर्थातच. हो, हे खरं आहे सर की ढसाळांचं वाचन प्रचंड होतं. जे भारतीय साहित्याबरोबरच त्यांनी पाश्चिमात्य साहित्याचंही प्रचंड वाचन केलं आणि त्या वाचनातूनच मग पुढे त्यांची कविता आली असं म्हणायलाही हरकत नाही. पण अर्थात जे जीवनानुभव ढसाळांच्या वाट्याला आले, जे अनुभव किंवा जे अनुभूती विश्व ढसाळांचं होतं, त्यातून त्यांची कविता पुढे आलेली आपल्याला दिसते. पण एवढं एक निश्चित आहे की ढसाळांचं वाचन प्रचंड दांड होतं. त्यांचा वाचनाचा व्यासंग प्रचंड मोठा आहे. हे कबूल करावं लागेल. मी एक जो मुद्दा मांडला थोडक्यातच की विचारवंत म्हणून ढसाळ्यांच्या कामाबद्दल फारशी चर्चा होत नाही. म्हणजे त्यांचा व्यासंग इतका अफाट होता. बहुतेक औपचारिक शिक्षण कमी असल्यामुळे त्यांना उपेक्षित ठेवण्यात आलं. की एक दलित चिंतक म्हणून किंवा त्यांनी जे जगातलं सर्वात महत्वातले तत्वज्ञान आहे, क्रांतिकारी तत्वज्ञान आहे खास करून. म्हणजे माओ असतील का लेनिन असतील किंवा कोणीही, किंवा आंबेडकरांचा स्वतःचा लेखनाचा अभ्यास त्यांचा इतका दांडगा आणि तो त्यांच्या गद्यातून दिसतो आपल्याला. म्हणजे आंधळ शतक म्हणा किंवा दलित पॅन्थर सोशलिस्ट कम्युनिस्ट असा एक त्यांचा एक होतं. त्याच्यानंतर आलेलं त्यांनी जे स्तंभ लेखन केलं सामनासाठी, सर्व काही समष्टीसाठी, त्याच्यातून ते पुढे येतं. पण त्याच्याविषयी फारशी कोणी चर्चा करताना आढळत. त्यांची कविता इतकी थोर आहे का सगळं लक्ष त्यांच्या कवितेवर, नाहीतर एक वादग्रस्त राजकीय व्यक्तिमत्व म्हणून चर्चा करताना दिसतो आपण. पण त्यांचं जे वैचारिक आहे
त्यांच्याविषयी फारसं काही मला आढळलं नाही काम त्यांचं गद्यातून पुढे येणार. बरोबर. ते धन्यवाद यायला सर. हवं. खूप छान चर्चा मला मला खूप छान वाटतंय चर्चा होते. एक एक सेकंद फक्त, इफ यू डोंट माइंड. मला वाटतं विनोद सर, आपल्याला हो या चर्चेतनं एक नवीन पुस्तकाचा विषय पण प्राप्त झालेला आहे. माननीय नामदेव बरोबर. ढसाळ एक चिंतक, एक चिंतक. हा, असं विचार करून, जसं आता सचिन सर बोलले तसं हो ह्या एका केतकर सरजी दृष्टिकोनातून बोल. आपल्याला नवीन काहीतरी बिलकुल. लिहिता येईल. धन्यवाद. त्यांच्यातला जो विचारवंत आहे, त्यांच्यातला जो तत्वचिंतक खरंय, आहे, खरंय. तो पुढे यायला हवा. त्या आणि ते अनुषंगाने फक्त खरंच लेखन व्हायला पाहिजे. दलितांचे प्रश्न मांडत नव्हते, ते जगातल्या सर्वच दबलेल्या लोकांचा आवाज ते हम्म. उठवत. असा पण बरोबर एक बरोबर. अर्थ आहे. म्हणजे हो फ्रेंच रेव्होल्युशनवर त्यांनी इतकं सगळं लिहिलंय, म्हणजे ते पाहूनच मला आज मी सहज पानं उलटवत होतो का इतिहासातल्या काही महत्वाच्या घटना आहेत त्यांच्याविषयी सुद्धा त्यांनी इतकं लिहिलंय. त्याच्यावरनं त्यांचा अभ्यास आपल्याला दिसतो. अ, पाटणकर सर, वाचकांचे काही प्रश्न असावेत असं वाटत नाही. आपण मी कार्यक्रमाच्या शेवटाकडे जाऊया का? हो हो, मी जरूर. मी, हो. तर माझा एक एक प्रश्न माझा एक आहे छोटासा. अच्छा, जरा आपल्याला वेळ आहे थोडा. दलित साहित्य आणि विद्रोही साहित्य हे यामध्ये फरक काय, की दोन्ही सारखेच आहेत? जरा विनोद सर आपण हम्म, उत्तर दिलं तर बरं होईल. हो नाही दलित सर. साहित्य अ, आणि फरक आहे. जे अच्छा. विद्रोही साहित्य जर म्हटलं तर हं. विद्रोह हा म्हणजे वाङ्मयीन विद्रोही झालेला आहे, जो आपल्याला लिटल मॅगझिनच्या चळवळीतून पुढे आलेल्या कवींच्या लेखनामध्ये दिसतो. त्यांच्याही काव्यामध्ये विद्रोह आहे. मर्ढेकरांच्याही काही कवितांमध्ये आपल्याला ह्या वाङ्मयीन हं. विद्रोहाची बीजं दिसतात. तो वाङ्मयीन विद्रोह दिसतो. आणि दलित कवितेतला विद्रोह किंवा दलित कविता ही सर्वस्वी वेगळी आहे. त्या दलित हं. म्हणजे ती कविता लिहिणाऱ्या कवींचं जग, त्यांच्या वाट्याला आलेल्या व्यथा, त्यांच्या वाट्याला आलेल्या वेदना ह्या वेगळ्या पातळीवरच्या आहेत. ते अनुभवांचं जगच वेगळं आहे. त्याच्यामुळे दलित कवितेतला विद्रोह हा वेगळा आहे आणि साठोत्तर कालखंडामध्ये लिटिल मॅगझिन्स किंवा इतर कवींच्या काव्यातून आलेला वाङ्मयीन विद्रोह हा वेगळ्या प्रकारचा आहे. दोन्हीमध्ये फरक दिसतोच आपल्याला. अच्छा अच्छा, धन्यवाद. हं. धन्यवाद सर. खूप छान इथे चर्चा चालू आहे. खरं तर हा परिसंवाद इतका छान रंगलेला आहे, तर तो संपू नये असंच वाटतंय. इतकं छान माहिती यातून मिळते, सगळ्यांचे विचार ऐकायला मिळालेत. खूप आपण आता कार्यक्रमाच्या शेवटाकडे जात आहोत. मी संजय सरांना विनंती करते की त्यांनी या कार्यक्रमाचं आभार मानून समारोप करावा. धन्यवाद. आज पद्मश्री नामदेव ढसाळ यांचं काव्य विश्व याविषयी आपण हा जो परिसंवाद घेतला तो अतिशय सुंदर असा झालेला आहे. खरं तर प्रत्येकाला वेळ कमी पडलाय असं मला पण वाटतंय आणि ऑनलाईन पेक्षा ऑफलाईन जर यांना ऐकायची संधी मिळाली कधी तर ती मोठी सुवर्ण संधी बरोबर. मिळेल. म्हणजे खूप मोठं हे असेल. अगदी बरोबर. अ, कधीतरी योग येईल असं वाटतंय. बघूया. तर आज अ, प्राध्यापक डॉक्टर विनोद राऊत यांनी नामदेव ढसाळ यांची कविता आस्वाद आणि चिकित्सा यावर आपलं विचार मांडले. त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. त्यानंतर डॉक्टर पवन मांडवकर यांनी नामदेव ढसाळ यांच्या कवितेवरील पाश्चिमात्य साहित्याचा प्रभाव हे त्यांनी वेगवेगळ्या कवींचा संदर्भ घेऊन आणि त्यांच्या कविता हे करून खूप विस्ताराने व्यवस्थित आपल्याला सांगितलं. त्याबद्दलही त्यांचे आपण आभार मानूया. डॉक्टर सचिन केतकर यांनी ढसाळ यांची काव्यशैली आणि त्यांचे राजकीय, सामाजिक विचार यांचे परस्पर संबंध काय होते किंवा अनुबंध काय होता, याबद्दल सुद्धा त्यांनी खूप सविस्तरपणे आपल्याला माहिती दिलेली आहे. याशिवाय माननीय हेमंत ढोमे यांनी रमाबाई आंबेडकर ही ढसाळ यांची कवितांचं खूप म्हणजे अफलातून सादरीकरण केलं आणि त्याबद्दल त्यांनी जे विचार मांडले ते खूपच म्हणजे विचार प्रवर्तक आहेत. कोण नामदेव ढसाळ असं पुन्हा कुणी विचारू नये, असं मला सुद्धा वाटतंय.
किंवा जो विचारील त्याला आपण समर्थपणे आपल्याला उत्तर देता आलं पाहिजे. तर हे त्यांचे विचार खूपच भावले मनाला. म्हणून त्यांचे सुद्धा मी लोलक सतरंगी समूहाच्या वतीने आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन ज्यांनी केलं त्या सौ मुग्धा कुळिये यांचेही लोलक सतरंगीच्या वतीने आभार. त्याचबरोबर हा संपूर्ण कार्यक्रम ज्यांच्या कल्पनेतून साकारला आणि सर्व त्यांनी हे घडवून आणलं ते डॉक्टर चंद्रकांत पाटणकर सर, त्याचबरोबर रवींद्र शिवदे सर, या सर्वांचेही आभार. आणि त्याचबरोबर आज उपस्थित असणारे आणि नामदेव ढसाळ यांच्या साहित्यावर प्रेम करणारे लोलक सतरंगीचे सदस्य, इतर अन्य प्रेक्षक वर्ग, या सर्वांचेही मी आभार मानतो. आणि पुढील सूत्र मुग्धा तुझ्याकडे. धन्यवाद कुळे सर. तर आता आपल्या ह्या परिसंवादाच्या शेवटाकडे आपण जात आहोत. खूप चांगल्या पद्धतीने आपण हा परिसंवाद झालेला आहे आणि यातून आपण नक्कीच काय म्हणूया जास्त आपल्यापर्यंत हा पोहोचलेला आहे परिसंवाद. इतकं असं मला मनापासून वाटतंय. इतके छान आजच्या वक्त्यांनी विचार आपले मांडलेले आहेत. तर आजच्या ह्या कार्यक्रमात त्यांचं पुन्हा एकदा धन्यवाद आणि हा कार्यक्रम संपला असं मी इथे जाहीर करते. धन्यवाद सगळ्यांना. धन्यवाद. धन्यवाद. आभार. धन्यवाद. धन्यवाद. सर आभार. धन्यवाद. सर आभार. मांडवकर आभार सर, आभार. तुमचं अभिनंदन परत एकदा. तंत्रस्नेही सांभाळणाऱ्यांना पण धन्यवाद. तंत्र सांभाळणाऱ्यांना पण मनापासून धन्यवाद. हो हो धन्यवाद. चला वी कॅन लॉग ऑफ.